आयुष्य म्हणजे मज्जाच मज्जा ही एक संस्कृती आहे आणि व्यक्त होण्याचे मुक्त व्यासपीठ हे ब्रह्मांडातील सर्व सजीव निर्जीवांसाठीचे संस्कारपीठ आहे. जगातील प्रत्येकाचे आयुष्य आनंदी व्हावे व आयुष्याच्या सर्व आघाड्यांवर यश मिळावे, प्रत्येकाला मनशांती मिळावी, प्रत्येक व्यक्तीच्या मनातील सर्व विचारांना व्यक्त होण्यासाठी हे मुक्त विद्यापीठ व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. प्रत्येकाने आपल्याला मिळालेले एकमेव आयुष्य आनंदाने जगावे आणि या आनंदाचा मार्ग त्याला स्वतःमध्येच सापडावा. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या हात डोकवायला लावणारे विचार या विद्यापीठात आत्मसात करून घेतले जातात व त्यांचे आयुष्य पुनर्निर्माण केले जात आहे. स्वतःतून नात्यात, नात्यातून कुटुंबात, कुटुंबातून संस्था, संस्थेकडून समाज आणि समाजाकडून जगाकडे बघण्याचा सकारात्मक, कृतिशील आणि माणुसकीचा विचार म्हणजे जे संस्कारपीठ आहे. पंचशील, पंचेंद्रिय, पंचसूत्री वापरून पंचमहाभूतांच्या ऋणातून प्रत्यक्ष कृती करून मुक्त होणे हा या व्यासपीठाचा उद्देश आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी एक वचनबद्ध मुख्य संघ अर्थात कोर टीम विद्यापीठासाठी सातत्याने काम करत आहे. या विद्यापीठामार्फत लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा सत्रांची मालिका समाजासाठी राबवण्यात आली होती. आरोग्यम धनसंपदा ही शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, सामाजिक, आर्थिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पंचमहाभूतांचे स्वास्थ्य यावर आधारित सत्रांची मालिका, तसेच मी जबाबदार म्हणजे आय एम रिस्पॉन्सिबल, आयुष्यातील घोषणा म्हणजे डिक्लेरेशन यावरही सत्रे घेतली गेली. या सर्व मालिका फेसबुक आणि युट्यूबवर उपलब्ध आहेत. जी मंडळी सत्रांमध्ये प्रत्यक्षात सहभागी झाले नसतील तर ते आनंदी जीवन जगण्याचा मंत्र फेसबुक व युट्यूब वरून वेगवेगळे सत्रे पाहून घेऊ शकतात. तसेच आगामी होणाऱ्या आभासी व वर्ग प्रशिक्षण सत्रामध्ये सुद्धा भाग घेऊ शकणार आहात. त्या सर्व मंथनातून जे अमृत आपण सर्वांना मिळाले आहे तेच इतरांनाही वाटायचे. त्यासाठी आपण आपल्यासाठीच हा प्रपंच आरंभलेला आहे. पंचमहाभूतांप्रती कृतज्ञता मानून जीवनाचा महोत्सव साजरा करण्याची विवेकवादी व विज्ञानवादी परंपरा तयार करूयात. जशी दृष्टी तशी सृष्टी याचा भाव सतत लक्षात घेऊन मनाच्या सामर्थ्याने व्यक्त होऊया, रिक्त होऊया आणि मुक्त होऊया. ह्या प्रस्तावनेनंतर आजचा जो आर्थिक स्वास्थ्याचा जो दुसरा आपण सेशन बघणार आहोत तो बघण्याआधी आपण पहिल्या सत्रामध्ये काय बघितले ते मी अगदी मोजक्या 2 ओळीत सांगणार आहे, कारण बाकीची आपल्याला त्याची अहमअमिका, त्याची पूर्वपीठिका आणि त्याचं आजचं जे काही आपलं पुढे सिंहावलोकन करून पुढे जे मार्गोत्क्रमण करायचंय त्याच्यासाठी आपल्याकडे डॉक्टर राजेंद्र कुराडे साहेब, त्याच्यानंतर इंगळे साहेब ही आपली मंडळी हजर आहेतच. पण पहिल्या सेशन मध्ये आपण बघितले की पैशाविषयी आपला संवाद काय आहे, पैशाची गरज आपल्याला का असते, पैसे कमवणे, त्याचे नियोजन करणे हे आपण सर्व जाणून घेतलं. आता आर्थिक स्वास्थ्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याच कोर टीम मधील मी सांगितल्याप्रमाणे कुराडे साहेब आणि इंगळे साहेब हे मार्गदर्शनासाठी सज्ज आहेत. आपणही त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, म्हणून मी जास्त वेळ न दवडता कुराडे सरांना विनंती करणार आहे की त्यांनी पुढील दिशादर्शन करावे. धन्यवाद सोंजे साहेब. लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा. सर्वांचं स्वागत आहे आर्थिक स्वास्थ्य या दुसऱ्या सेशन मध्ये. आणि मागच्या सेशन मध्ये आपण चर्चा केली होती की पैसा म्हणजे काय, पैशाविषयीच आपले संभाषण काय, पैशाविषयीच आपले वर्तन काय, आपण पैसे असले की कसं वागतो किंवा कसं वागायला पाहिजे ह्याविषयी आपण चर्चा केल्या होत्या. आणि प्रत्येकाला ह्या होमवर्क पण दिला होता, म्हणजे जे पार्टिसिपंट आहेत, जे कोर टीम मेंबर आहेत त्या कोर टीमने अगोदरच याच्यावर असाइनमेंट केले आणि आपलं ते सबमिशन दिलेलं आहे. पण मुळात एक लक्षात घ्या की ह्यामध्ये आम्ही तज्ज्ञ म्हणून नाहीयेत, आपण ही चर्चा करतोय आणि आम्ही काही प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात तयार करणार आहोत आणि ती प्रश्नाची उत्तरं इथं मिळतीलच असं नाहीये, पण तुम्हाला कशा पद्धतीनं उत्तर हुडकायचे आहेत हे तुम्हाला आपण आपल्या चर्चेतून उलगडत राहील आणि त्या पद्धतीने होत राहील. तर आता हे जे असाइनमेंट दिलं होतं तर त्या असाइनमेंट विषयी मी सांगतो की आता पैशाविषयी कसं की पैसे म्हणलं की मला पैशाविषयीचं तर आकर्षण होतच होतं, म्हणजे आहे अजूनही मला पैशाबद्दल आकर्षण आहे. लहानपणापासूनच असुरक्षितता होती, कमतरता होती आणि त्यामुळं पैशाविषयीची धारणा अशी होती की इनसिक्युरिटी कंटिन्यू इनसिक्युरिटी की नाही तर काय होईल असं, त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आणि ह्या इन्सिक्युरिटी मधूनच मी पैशाचा सतत पाठपुरावा करत होतो आणि
पैशासाठी काम करत होतो असं लागलं. पण जसं मी स्वतःसाठी काम करायला लागलो, स्वतःवर मी माझ्या व्यक्तिमत्वावर बघायला लागलो की मी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे. मी इन्क्वायरी करायला लागलो माझीच, की आपला स्वभाव असा का आहे आणि कशा पद्धतीने सुधारता येईल. जे शिक्षण घेतलं गेलंय तर इन्क्वायरी करताना जी अनसर्टिनिटी होती त्या अनसर्टिनिटी मधून इन्क्वायरी करताना काही शोध लागल्या किंवा डिस्कवरी तयार व्हायला, आणि त्यामधूनच मला एक कळत गेलं की जी इन्सिक्युरिटी आहे किंवा जी टंचाई आहे किंवा जी स्कॅर्सिटी आहे त्यामधून आपण अबंडन्सकडे, विपुलतेकडे कसं जाता येईल, आणि तो मला मार्ग सापडला. त्यामुळे इन्क्वायरी आणि अनसर्टनिटी ही जर बघायला लागलो तर आपल्याला डिस्कवरी होती, त्याच्यानंतर आपण ऍक्शन घेतो आणि आपल्याला एक नवीन क्रिएशन करता येतं, आणि नवीन क्रिएशन पैशा बाबतीत मी ते विपुलता असं केलेलं होतं. तर म्हणजे जी असुरक्षेची भावना आहे ती गेली का, तर ती पूर्ण काही गेली आहे असं म्हणता येणार नाही, ती आहेच आहे. फक्त मला आता ते आयडेंटिफाय करता येते की ती तशी आहे म्हणून. आणि त्याचबरोबर आता पैसा म्हटलं की मला काय प्रतीत होतं, हे एक प्रश्न होता त्यामध्ये. आता पैसा दिसला की मला वाटतं आपण काय करू शकतो, समजा माझ्याकडे काय पैसा आला तर मी म्हणतो हा नवीन काय करता येईल, नवीन काय क्रिएट करता येईल, असा प्रश्न पडतो, आणि मग त्यानुसार मग मी त्याच्यावर काम करतो. तर पैशाची गरज का आहे हा एक महत्वाचा भाग आहे, आणि तो मी पुढच्या पार्ट मध्ये घेतो. मागच्या आठवड्यात आपण सगळ्यांना प्रश्न दिले होते, गृहपाठ दिला होता. त्या गृहपाठामधला पहिला प्रश्न असा होता की आपले पैशाबाबतचे मानसशास्त्र काय आहे ते तपासावे. त्यामध्ये एक पहिला मुद्दा होता, आपण बचत करणारे आहात की खर्च करणारे आहात. तर माझ्या मते माझा स्वभाव जो आहे तो बचत करणारा आहे आणि आवश्यक ठिकाणी खर्चही करतो, असं एक माझं पहिलं उत्तर होतं. त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न होता की स्वयंकेंद्रित की मुक्त आत्मा. पैशाच्या बाबतीत तसा मी स्वयंकेंद्रितच आहे, मुक्त आत्मा कधी दिसला नाही. तुमचा पैशाबाबतचं जे मत आहे, सुरक्षा की सामाजिक दर्जा म्हणजे सिक्युरिटी की स्टेटस, तर माझं मत असं होतं की सुरक्षित, म्हणजे मला पैशाचं नियोजन करताना, पैशाचा वापर करताना किंवा पैसा खर्च करताना, पैशाचं व्यवहार करताना सुरक्षित स्वभावाचा आहे मी, म्हणजे सुरक्षित ठिकाणी पैसे लावायचे असे माझा स्वभाव आहे. नंतर होतं एक बालपण व कुटुंबाचा प्रभाव. बालपणीच असे बालकडून मिळाले की त्यामध्ये पैसा जपून वापरला पाहिजे, जेवढं आहे त्यामध्येच काम केलं पाहिजे, असं माझा एक मिळाल्यामुळे कसा मी सुरक्षित स्वभावाचा झालो, आणि पैशाचा ओघ जो वाढला पाहिजे होता तो बहुतेक वाढू शकला नाही असं मला वाटतं. हे माझं शेअरिंग आहे. धन्यवाद. नमस्ते सर. मागच्या शनिवारी जे सेशन झालं त्याच्यामध्ये आपण पैशांविषयीची मानसिकतेचं म्हणजे आपल्याला थोडंफार कळलं होतं. तर त्याच्यातला जो गृहपाठ होता की पैशाबद्दल तुमचं स्वतःचं काय संभाषण आहे, पहिला प्रश्न होता. तर माझं असं मत आहे की हो, मला पण म्हणजे पैशाविषयी पहिल्यापासूनच म्हणजे खूप महत्वाचं वाटतं, तो आवश्यक आहे असं वाटतं. तर पूर्वी पैसा म्हणजे जपून वापरला पाहिजे, म्हणजे भविष्यात काही अडचण नाही आली पाहिजे त्यांनी, म्हणून तसेच त्यामुळं माझं काय व्हायचं की पैसा असला तर आनंद, पैसा नसलं थोडंफार कमी जास्त झालं की माझा आनंद म्हणजे पैशावर डिपेंड होता. पण जसं जसं हे लँडमार्क मधून किंवा भोसले साहेब मुक्ताकडून जसं जसं मी ऐकत गेले त्याच्यानंतर असं लक्षात आलं की नाही, की पैशावरच का आपला आनंद डिपेंड असला पाहिजे, नसला तरी पण आपण आनंदीच असायला पाहिजे. मग त्या पद्धतीने मी माझं कॉन्व्हर्सेशन बदललं. तर थोडं आता त्याच्यातून मला म्हणजे फ्रीडम वाटते की ठीक आहे, नाहीये तर म्हणजे नाही असं नाही, पण माझं त्याच्यातून जे म्हणजे अबंडन्स आपण जे म्हणतो त्या पद्धतीने कॉन्व्हर्सेशन करायला लागले, तर त्याच्यातून मला खूप आता म्हणजे फ्रीडम वाटते त्याच्यातून. आणि पैसा म्हटले की तुम्हाला काय प्रतीत होतं हा दुसरा प्रश्न होता. तर माझ्या मते कमावलेला पैसा योग्य रीतीने मार्गाला लावणे, म्हणजे त्याची योग्य बचत किंवा गुंतवणूक करणे, जेणेकरून हाच पैसा आपला भविष्यामध्ये कामाला आला पाहिजे. तर अशा पद्धतीने माझे ह्या दोन प्रश्नांचं शेअरिंग होते. थँक्यू मला शेअरिंग दिल्याबद्दल. मंडळी, मनीषा मॅडमनी बघा मी जे बोललो तेच त्यांनी त्यांच्या अनुभवावरून आपल्याला कथन केलेलं आहे की पैसा, त्यांची एके वेळी अशी वृत्ती होती की पैसा आहे तर आनंद आहे, पैसा नाही तर आनंद नाही. परंतु त्यांची मानसिकता होती, त्यांनी मानसिकता बदलली आणि त्यांना परत त्यांचे रिझल्ट दिसू लागले.
तर शेवटी आपण म्हणतो की आर्थिक स्वास्थ्य बघत असताना त्याचं मूळ, त्याचं ओरिजिन, त्याचं फाउंडेशन हे मानसिक स्वास्थ्य आहे. म्हणून मानसिक स्वास्थ्याला जेवढं प्रबळ करता येईल तेवढं आपल्याला आनंद घेता येईल आपल्या आयुष्यामध्ये. हे मनीषा मॅडमच्या शेअरमधून आपल्याला उद्बोधक असं वाक्य घेता येईल. धन्यवाद मनीषा मॅडम. असाइनमेंटचा होता तर त्याचा आणखी एक भाग राहिलेला होता. पण आपण जसं म्हणतोय की ही जी सगळी चर्चा करतोय तर सगळेजण म्हणतात की आर्थिक स्वास्थ्य हे आर्थिक स्वास्थ्य आहे, पण ह्याच्यात आर्थिक विषयी काही चर्चा दिसत नाही. तर पॉइंट हा आहे की ही आर्थिक स्वास्थ्य हे जरी असलं ना, आर्थिक हा विषय जरी असला तरी जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती अशी कुठली इन्फॉर्मेशन इथे दिली जाणार नाही. ती तुम्हाला बाहेरच्या मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत, म्युच्युअल फंडावर शिकवतील, शेअर मार्केटवर शिकवतील, इन्व्हेस्टमेंटवर शिकवतील, खर्च करण्यावर शिकवतील. तर इथं आपण त्या गोष्टीवर शिकवत नाही किंवा आपण सगळेजण म्हणून चर्चा करतोय. तर आपण काय बघतोय इथं, सारखं मानसशास्त्र बघतोय, भाव बघतोय, धारणा काय आहे, असल्याच गोष्टीवर चर्चा करतोय. कारण मुद्दा असा आहे की जो भाव आपण बघतोय किंवा जी धारणा आपण बघतोय ती धारणा फक्त पैशाबाबतच नाहीये. पैसे हे एक निमित्त असणार आहे आणि तीच धारणा तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे आपण जे म्हणतो की जगण्याचे जे वेगवेगळे अंग आहेत, त्या करिअर असेल किंवा तुमचे नातेसंबंध असतील, फॅमिली असेल, तुमचं आरोग्य असेल, तिथं पण हीच भाव असतो, हाच भाव असतो. आणि म्हणून आपण मानसिक आरोग्यावर म्हणजे मानसिक गोष्टीवर आपण जास्त चर्चा करतोय की त्यातला एक महत्वाचा भाग आहे की आपण आर्थिक गोष्टी ह्याच्यात विचारात देतोय. तर दुसरं एक असं होतं की ह्याच्यातला आणखी एक प्रश्न होता, तो प्रश्न होता की पैसा कशासाठी पाहिजे आणि काय काय कशासाठी लागतो, आपल्याला पैसे का पाहिजे ते. तर आता तुम्ही पिक्चर मध्ये डायलॉग बघितला असेल की पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से कम भी नहीं है. तर मग हा जो आहे डायलॉग, तर आपण सगळेजण काय करतोय, तर पैसा आपल्याला नेमकं एक्झॅक्टली देतो काय. तर माझ्या मते पैसा आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य देतो. म्हणजे बघा, म्हणजे चांगल्या वस्तूच निवडायचा हा त्यातला भाग नाही. आपण लक्षात घेतलं तर एखादी पालकांनी चांगली मुलगी शिकवली किंवा मुलगा चांगला शिकवला तर त्याला चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता राहते. म्हणजे नातेसंबंधाच्या रिलेटेड पण पैशाचं अल्टिमेटली म्हणजे ज्या तिच्या जो काही मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याच्या वडिलांनी तिच्या शिक्षणावर खर्च केला, कारण त्याच्याकडे पैसे होते आणि शिक्षणावर चांगला खर्च केला आणि म्हणून मग चांगलं स्थळ मिळालं. तर हाही भाग आहे. आणि हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जर चांगली मुलगी शिकली किंवा मुलगा चांगला शिकला तर त्याला चांगलं नातेसंबंध मिळता येतं आणि त्या पद्धतीने नवीन क्रिएशन करता येतं. तसेच पैसा मला खर्च करण्याचे स्वातंत्र्य देतो. म्हणजे मी चांगला कमवत असेल तर मी चांगले राहणीमान बघू शकतो, म्हणजे चांगले खाऊ शकतो, चांगले कपडे घालू शकतो, चांगले शिक्षण घेऊ शकतो, आरोग्य चांगले सांभाळून मिळू शकतो. तसेच पैसा असेल तर मी माझा शोध घेऊ शकतो, मला वेळ देत येतो, माझ्या हॉबीवर मला वेळ देत येतो, मला माझ्या नातेसंबंधावर वेळ देत येतो, जग फिरू शकतो, भारत देश फिरू शकतो, वेगवेगळ्या संस्कृती अनुभवू शकतो आणि हे अनुभवती म्हणून मला माझं जीवन समृद्ध करू शकते. पैसा असेल तर ती मज्जाच मजा करू शकतो. म्हणजे मी जसं म्हणलं की माझ्या आवडीसाठी वेळ देऊ शकतो, म्हणजे वेळ हा खूप महत्वाची गोष्ट आहे. स्टीव्ह जॉबचं म्हणणं असं आहे की किती पैसे माझ्याकडे महत्वाचे हे महत्वाचं नाही, माझ्याकडे वेळ किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे स्टीव्ह जॉब सगळ्यातला श्रीमंत असून सुद्धा, म्हणजे बऱ्यापैकी श्रीमंत यादीतला असून सुद्धा त्याच्याकडे त्याच्या कॅन्सरमुळे त्याला वेळ नाही मिळाला. आणि आणखी चांगल्या क्रिएशनला काही मोकळा असू शकतो की जर समजा तो राहिला असता तर आणखी चांगलं काही क्रिएट करता आलं असतं. तर वेळ पण खूप महत्वाचा आहे. दुसरंच पैसे असेल तर मी दान करू शकतो, मी काही जणांना मदत करू शकतो, मी उद्योग करू शकतो, रोजगार देऊ शकतो. आणि जे उद्योग करतात ते लोक एक्स्ट्रॉर्डनरी काम करतात कारण त्यांच्या उद्योगावर, त्यांच्या गुंतवणुकीवर काही लोकांचं रोटी, कपडा, मकान आणि हे सगळे त्यांच्यावर डिपेंड असते. म्हणजे ते खरे इन्व्हेस्टमेंट करणारे की उद्योग करणारे हे खरे स्ट्रॉंग माणसं असतात की ते लोकांच्या जीवनात प्रत्यक्षात मेकिंग अ डिफरन्स करतात. म्हणजे आमच्यासारखे बोलून करतात पण ते हे बोलायचीच पाहतात, बोलायचीच कडी. जे उद्योग करतात तर ते जे काय निर्णय घेतात ते जे काय गुंतवणूक करतात आणि उद्योग करून जे काय रोजगार देतात त्यांनी ते प्रत्यक्ष त्यांच्या घरात चूल पेटवली जाते त्यांच्या उत्पन्नानुसार. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने काम करता येऊ शकतं. आणि पैसा हवा आहे, म्हणजे पैसा हवा आहे याच्या मागे आपला भाव कुठला आहे, याची धारणा कुठली हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा आपण योग्य भावाने काम करायला सुरू केलं तर मेरे पास बहुत पैसा आहे हे सुरू होऊ शकतं आणि सत्यात उतरता येऊ शकतं. तर आता आपण ही चर्चा करूया की कुणाला आणखी वेगळं काय ह्याच्यातून सुचलंय का, जे आपण पैशाचं मानसशास्त्र विचार केलं होतं. तर मानसशास्त्राचे जे 4 स्टेप होत्या ते 4 स्टेप मधली सगळ्यात स्ट्रॉंग स्टेप कुठली आहे. म्हणजे प्रत्येक स्टेप कमी जास्त असणार आहे पण प्रायमरी माझं एक भावना असते, माझी एक धारणा असते, मला खूप भीती वाटते किंवा मी स्टेटससाठी पैसा कमवतो, मला खूप मोठं होऊन दाखवायचंय
किंवा मला बालपणातच सांगितलंय की आपल्याकडे काय कमी नाही, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मग ते आपण सोन्याच्या चैना वगैरे घालून फिरणारी माणसं दिसतात आहेत. त्याच्यानंतर मला स्टेटस जास्त महत्वाची वाटते का सिक्युरिटी जास्त महत्वाची वाटते. आणि दुसरं असतं की पैसा खर्च करणारी आणि सढळ हाताने खर्च करणारी माणसं असतात ते, आणि काही माणसं खूप आकडता घेणार असतात. हा स्वभावाचा भाग आहे. आणि हा स्वभावाचा भाग आपण पैशा रिलेटेड राहत नाही. जर मी दयाळू असूल, प्रेमळ असूल, तर पैशासहित मी दयाळू आणि प्रेमळ असतो. जर मी कंजूस, आकडू, अहंकारी असेल तर पैशासोबत मी पण तसाच असतो. म्हणजे पैसा एक निमित्त, हे दरवेळेस आम्ही सांगतोय. तर स्वभावाचे, आपले व्यक्तिमत्वाचे जे तयार झाले, तर हे पैशा रिलेटेड पण आणि त्याच्या रिलेटेड पण बघणं गरजेचं आहे. साहेबांचे खरोखर धन्यवाद. त्यांनी बघा आपल्याला पैशाचं महात्म्य म्हणजे गरज, जी प्रश्न मेन जो आहे की पैसा हा कशासाठी आपल्याला गरजेचा आहे, त्यांनी इतकं विस्तृतपणे आणि मोजक्या शब्दांमध्ये अगदी 360 डिग्री अंशातनं सगळ्या बाजूंनी आपल्याला सांगितलं की पैसा आपल्याला आयुष्यात कुठे कुठे, केव्हा केव्हा, कसा कसा लागतो, किती लागतो, त्याच्यापासून आपल्याला त्याची फलश्रुती काय, म्हणजे पैसा असेल त्याचा योग्य वापर आपण केला तर आपल्याला काय काय लाभू शकतं. आपल्याला परदेशवारी करता येऊ शकते, आपल्याला जे काही आपल्या कुटुंबाचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती आपल्याला यशस्वीरित्या त्यातनं मार्गोत्क्रमण करता येतं. त्याच्यानंतर आपले जे काही शिक्षणाच्या संदर्भात आपल्यावर अवलंबून असणारे मेंबर्स, फॅमिली मेंबर्स, त्यांची आपल्याला काळजी घेता येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं मनशांती सुद्धा याच्यातनं लाभते, हे त्यांनी त्याच्यातनं आपल्याला प्रतीत केलं. तर आता या मुद्द्यावरून सुद्धा प्रत्येक जण आपल्याला शेअर. माझी ओळख म्हणजे मी एक उद्योजक आहे. माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतो बोला. तर मागच्या एक्सरसाइज जो सांगितला होता, तर त्याच्यामध्ये माझं जे कॉन्व्हर्सेशन आहे पैशाबद्दलचं, ती एक संधी आहे टू कनेक्ट पीपल. म्हणजे आपण पैशाचा एक योग्य विनियोग आणि त्याचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी, क्रिएशनसाठी करू शकतो. ही एक संधी आहे. आणि माझा अनुभव माझ्या लाईफमधनं जो आहे तो असाच आहे की सुरुवातीला स्ट्रगल होता अजूनही आम्ही फायनान्शियली चॅलेंज मध्येच आहोत, पण आम्हाला तो आमच्या पार्ट ऑफ द कामाचा भाग वाटतो. ते कन्सर्न नाहीये. पण एका बाजूला आम्ही अचीव केलेलं, जे आमच्या कंपनीने सगळं केलेलं आहे, ते बिकॉज ऑफ मनी. म्हणजे आम्ही सुरुवातीला आमचा ऍसेट आणि आता आम्ही बॅलन्स शीटवरचा आमचा ऍसेट आम्ही जेव्हा बघतो तो अगदी 6.5 कोटीपर्यंत गेलेला आहे. हे फक्त पैशाचं योग्य नियोजन, आणि विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर असलेल्या बऱ्याचशा व्यक्ती आहेत की त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मधनं, एस्पेशली इंगळे साहेब, भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनातून जे काही मिळालं आहे की नवीन अपॉर्च्युनिटीज आणि ऍक्सेस जो काही मिळालेला आहे, त्यातून हे शक्य झालंय. तर लिसनिंग खूप महत्वाचं आहे की आपण लिसनिंग आपल्या डे टू डे लाईफ मधनं काय ऐकतो आणि त्यातून आपण काय क्रिएट करतो. आणि पैसा हा असणं किंवा तो कशा पद्धतीने येतो, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे तो आपल्याकडे आहे इन टर्म्स ऑफ डिफरंट फॉर्म. हे समजलं तरी आपल्याला त्याचं समाधान मिळते आणि त्यातूनही पॉवर मिळते. म्हणजे लिक्विडिटी मे नॉट बी अवेलेबल एव्हरी टाइम. आम्ही उद्योजकांना, आम्हाला लिक्विडिटीचा कमी बराचसा प्रॉब्लेम येतो, पण आम्ही त्याच्यापेक्षा जास्त बघतो आमचे असेट्स कसे वाढले, आमचा जर्नी कसा झाला. लास्ट इयर आम्ही काय बॅलन्स शीट केली, यावर्षी बॅलन्स शीट काय आहे, आमची शेअर व्हॅल्यू किती वाढली, आम्ही माणसं किती जमा केली, आम्ही किती माणसांना आता रोजगार वाढवला. तर ह्या सर्व गोष्टींची मजा ही त्या गोष्टीतून आपल्याला घेता येते. तर ही ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा देण्यासाठी आहे, ती थांबवण्यासाठी किंवा कुठेही त्याचा फ्लो आपण अडकवायचा नाही. तर ती आपल्याकडनं, आपल्या डिव्हाइस मधनं ती इतरांकडे गेली पाहिजे. आणि जाताना आपण असंच म्हणावं त्यांना की परत ये आणि तुझ्या फॅमिली सकट आणि सगळ्यांसकट, मित्रमंडळी सकट परत माझ्याकडे ये. अशा पद्धतीने आपण ऊर्जेला त्या गुड बाय करत पुढच्या वेळेस परत त्याला इन्व्हाइट केलं पाहिजे, अशी माझी धारणा. ऑफकोर्स हे मुक्त विद्यापीठातून आणि सरांच्या मार्गदर्शनातूनच झालेली आहे. आणि खरंच ही एक संधी आहे की आपल्याला ती एन्जॉय करता येते आपल्या लाईफमध्ये. धन्यवाद राणेजी, अप्रतिम शेअरिंग केलं आपण. आणि पैशाचा प्रॉपर योग्य उपयोग केल्यानंतर काय होऊ शकतं, की नुसतं पैशाचा उपभोग आणि त्याच्या पोटी मिळणारे फायदे हेच आपण उद्धृत नाही केले, तर आपण त्याच्याबरोबर इतर पेरिफेरल ज्या गोष्टी सांगितल्या किंवा मी त्याच्यातनं जो आनंद घेतला किंवा किती लोकांचा रोजगार वाढवला, शेअर कॅपिटल आपलं किती वाढलं, आपले ऍसेट किती वाढले,
आपला उद्योग किती वाढला, याच्यात तुम्ही जो आनंद घेतला पैशाच्या माध्यमातून, हे अत्यंत मौलिक असं आपण सल्ला सगळ्यांना दिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे सांगितलं की आपण जेवढं लोकांना देणार त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे येणार. म्हणजे आपण देणार फॅमिलीतला एक मेंबर सारखं. आपण उदाहरण खूप सुंदर दिलं आणि ती पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली नंतर आपल्याकडे येते. त्याच्यावर मला एक छोटस एक शेअरिंग करायची इच्छा आहे. अगदी लिटरली कालचीच एक घटना अशी घडली, त्याच्यातून त्याला मी नाव दिलं, त्याला 10 रुपयाची गोष्ट. अगदी राणे साहेबांनी आता जे सांगितलं ना, चपखल बसते त्या कन्सेप्टला ती गोष्ट. तर काय झालं, मी काल कुरिअर करायला गेलो सकाळी एक. तर कुरिअर करायला गेल्यानंतर मी दर महिन्याला ते कुरिअर करत असतो आणि ते कुरिअर करताना माझं ठरलेलं की ते पाकिट त्याला दिलं. म्हणजे ती एक लेडी तिथे बसलेली असायची, तिला एक दिलं, किती 50 रुपये ते लागतात हे मला माहिती होतं. मी 50ची नोट काढली आणि 50 रुपये दिले. त्या कुरिअरचं तिने हे केलं आणि 50 रुपये देण्याच्या आधीच तिने मला पावती दिली 40 रुपयाची होती. मग मी त्या दुसरी मॅडम होती, कारण नेहमी एक ती मॅडम असती, ती मॅडम नव्हती, दुसरी मॅडम बसलेली होती. म्हटलं मॅडम काहीतरी चुकतंय तुमचं, कारण मी दर महिन्याला एक कुरिअर करतोय आणि मला 50 रुपयाची पावती दिली जाते आणि 50 रुपये देतोय, तुम्ही 40 रुपये दिले, काहीतरी चुकलंय तुमचं बघा. तर त्यांनी बघितलं, त्यांना शोधायला वेळ लागला, पण नंतर एक शब्द होता, एक शब्द मुनवा, म्हणजे पुण्याला मी ते कुरिअर केलं, पुण्याला करतो ते, तर ते मुनवा शब्द त्याच्यात नसल्यामुळे ते काहीतरी त्यांचं अंतर कमी जास्त झालं आणि ते 10 रुपये कमी झाले. तर त्या मॅडमच्या लक्षात आलं की मुनव्याला जातं का, म्हटलं हो. म्हणे माझी चूक झाली. मग त्या मॅडम ती परत पावती केली आणि मला 50 रुपये मी त्यांना दिले आणि ते घेते. शेजारचा माणूस मला म्हटला तुम्ही फार चांगलं काम केलं म्हणे, नंतर या मॅडमला स्वतःच्या फीतून 10 रुपये भरावे लागले असते. हा त्याच्यातला एक अनुभवाचा भाग झाला. 5च मिनिटानंतर मी तिथनं कुरिअर करून बाहेर पडलो. त्याच्यानंतर मी एक आपला नारळ पाणीवाल्याकडे नारळ पाणी घेतलं. तर नारळ पाणीवाल्याची इथे किंमत दिली होती 60 रुपये. मी त्याला 50ची एक नोट आणि 10ची एक नोट दिली, 60 रुपये दिले, नारळ पाणी घेतलं आणि मी स्कूटरला किक मारून जायला निघणार. तेवढं त्यांनी मला परत साहेब साहेब म्हणून ओरडला. अहो साहेब रुको रुको. म्हटलं क्या हो गया? तो बोले ये 10 रुपये वापस लो. म्हटलं क्यों? बोले 10 की नोट के अंदर एक 10 का नोट था. असं त्याच्या तो थोडक्या मोडक्या भाषेमध्ये हिंदीमध्ये मला बोलला. तर ती 10च्या नोटेला एक 10ची नोट चिटकलेली होती आणि ती त्यांनी 10ची नोट मला परत केली. आता आपण याचा अर्थ कसा लावायचा, ही 10 रुपयाची गोष्ट आपण कशी रिलेट करायची आर्थिक स्वास्थ्याशी, हा ज्याच्या त्याच्या आता प्रत्येकाचा प्रश्न आहे. मी हा प्रश्न इथे उपस्थित करतोय. तर मला जे अनुभव मिळाला तो राणेजींच्या त्या शेअरिंग मधून जे समजलं की आपण जेवढं विश्वाला देणार, तो विश्व तुम्हाला ते तेवढं तर कमीत कमी देणारच आहे, पण त्याच्यापेक्षा फॅमिली आला तर भरभरून देणार आहे. म्हणून मला ही गोष्ट आठवली, म्हणून मी 10 रुपयाची गोष्ट इथे सांगितली. धन्यवाद. धन्यवाद ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मी मागच्या 21 वर्षापासून फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे. तर आज जसं राणे सरांनी आणि आता सोंजे सरांनी शेअर केलं की आपण आपल्या सर्व्हिसेस अगदी म्हणजे त्याचा भाव असला देण्याचा आणि खूप चांगल्या पद्धतीने दिला तर भरभरून प्रेम मिळतं. म्हणजे माझा अनुभव आहे की इतके तुमचा चाहता वर्ग वाढतो आणि इतकं तुम्हाला पैशाच्याच बाबतीत मी नाही बोलत आहे इथे. तर त्यात माझ्या 2 म्हणजे मला स्वतःला एक अजून जाणवलं की मला इतकं द्यायचं असतं की कधी कधी त्याच्यात मी एक्स्ट्रा मनी म्हणजे हे पण जिम मध्ये पाहिजे, हे पण आपल्या जिम मध्ये आलंच पाहिजे. तर कधी कधी तो कंट्रोल करावा लागतो की येईल हळूहळू. म्हणजे ते मला माझ्या टीमला समजावं लागतं की नंतरच्या याला घेऊया, म्हणजे आता हे नको. कुठली पण नवीन काही वस्तू दिसली की इथे काम येईल तिथे. आणि दुसरं की जसं सांगितलं की आपल्या सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये थोड्याशा युनिक प्रकारे म्हणजे जिथे काही सर्व्हिसेस अवेलेबल आपण करून देतो ज्या इतर ठिकाणी नाही आहे, तर आपल्याला त्याचे निश्चितच खूप चांगले अनुभव म्हणजे पेरलं की उगवणार आणि ते किती प्रमाणात उगवणार आणि किती फळं त्याची मिळणार याचा अंदाजच नाही. आणि आता मी त्या फेज मधनच जाते की आपण पेरत राहायला हवं. फक्त माझ्या बाबतीत उधळण खर्च हा जास्त होतो आणि आता मी ते शिकते आहे. आणि या सेशन मधून तर मला खूपच शिकायचं की अवास्तव खर्च न करता आपण ही कितीतरी गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि लोकांना भरभरून देऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू राखी मॅडम. गेटे सर. गेटे सर आवाज येत नाही आपला, अनम्यूट करा. हॅलो. हा आला. येतो ना आवाज? हो आला. हा.
मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. मी प्राध्यापक गणपतराव गेठे. मी 66 सालचा बी मेकॅनिकल होतो. गव्हर्नमेंट सर्व्हिसला होतो. पैसा हा मिळवला पाहिजे हे लहानपणापासून वाटायचं. पण नोकरी करत असताना असं ध्यानात आलं की सर्व्हिसमध्ये फार कमी पैसा मिळतो. म्हणजे गव्हर्नमेंटचं जे काही स्केल असेल त्याप्रमाणे पैसा मिळायचा आणि पैसा हा व्यवसायामध्ये जास्त मिळेल असं मला वाटल्यानंतर मी गव्हर्नमेंटच्या 2 नोकऱ्या सोडल्या आणि नंतर मी व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि व्यवसायामध्ये देखील माझा चांगला चालत होता. परंतु कसं आहे की लहानपणापासून पैशाचं महत्व आणि स्थावर स्थितीचं महत्व माझ्या मनावर बिंबलं गेलेलं होतं आणि योगायोग असा की आमचे सगळे नातेवाईक हे सगळे जमीनदार श्रीमंत घराण्यात असायचे आणि त्या मानाने आम्ही जरी शिकलेलो असलो तरी म्हणजे परिस्थितीने आम्हाला ते कमी प्रति समजायचे. म्हणून मी व्यवसायामध्ये गेलो आणि व्यवसायामध्ये बऱ्यापैकी पैसा मिळवला. आता पैसा हा इन्व्हेस्ट कसा करावा या विषयावर आपण बोलतो. तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल की इन्व्हेस्ट करण्या इतका पैसा माझ्या आयुष्यात कधीच आला नाही. तरी देखील पैसा आपण आयुष्यामध्ये जमवत असताना काही माणसं देखील जमवली पाहिजेत की जेणेकरून ती पैशापेक्षाही फार महत्वाची असू शकतात. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी अशी फार माणसं म्हणजे जमा केली किंवा माझ्या संगतीमध्ये राहिली की ज्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे पैसा जरी नसला तरी त्या माणसांच्या प्रेमामुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी लाखो रुपयांचे व्यवहार करू शकलो. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. माझ्या एका मित्राच्या सासऱ्यांचा प्लॉट विकायचा होता. सासऱ्यांचा प्लॉट विकायचा होता आणि त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते. पण ते मित्र मला म्हणले की सर तुम्ही प्लॉट घ्या म्हणे. अरे म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीये. तुम्हाला काय करायचं म्हणे. मी प्लॉट खरेदी करून देतो. आणि प्लॉट खरेदी करून दिल्यानंतर मी 1 वर्षाने त्यांना पैसे दिले. म्हणजे मी आयुष्यामध्ये असे माणसं जमवले की पैशापेक्षाही ते मला महत्वाची वाटली बरं का. आणि याच बाबतीमध्ये नाही, माझ्याकडे पैसा जरी नसला तरी मी माझ्या या प्रेमळ माणसांच्या सहकार्याने लाखो रुपयांचे व्यवहार केलेले आहेत. त्यामुळे मला सांगावंसं वाटतं की पैसा हे आपण जरूर मिळवलाच पाहिजे. पण त्याचबरोबर पैशापेक्षाही श्रीमंत असलेली माणसं आपण जमा केली पाहिजे की जेणेकरून ती माणसं आपल्याला इतर गोष्टीमध्ये देखील मदत करू शकतात, इन्व्हेस्ट करू शकतात. आपण त्यांच्या सहाय्याने इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर हा देखील म्हणजे ही गोष्ट मला सांगायची होती. थँक्यू. धन्यवाद गेटे सर. तुम्ही जे शेअरिंग केलं त्याबद्दल आम्ही सगळेच आनंदी आहोत आणि महत्वाचं की तुमचं मार्गदर्शन आम्हाला त्या निमित्तानं मिळतंय. तर आपण हा एक दुसरा पॉइंट आहेच आहे की श्रीमंत म्हणजे काय आणि कशाला कोणाला श्रीमंत म्हणायचं आणि त्याचबरोबर आपण स्वतःला श्रीमंत समजतो की गरीब समजतो. श्रीमंत असण्याचे मापदंड कुठले आहेत आणि ते मापदंड काय आहेत ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि दुसरं एक महत्वाचं आणखी एक काम करणार आहोत आपण की जसं आपण म्हणालो की माझ्याकडे पैसे जास्त आहेत म्हणजे मी श्रीमंत आहे का, किंवा मी तो कशा प्रकारे खर्च करतो, कशा प्रकारे ठेवतो, त्यामागचा भाव काय, खर्च करण्यामागचा भाव काय, तो इतरांना देताना माझा भाव काय हे तपासणे गरजेचे आहे. ते का तपासले पाहिजे तर त्यावरच आपण आपला स्वभाव कसा आहे हे समजते. म्हणजे जर मी दयाळू किंवा प्रेमळ असेल तर जसं मी मागाशीपासून सांगत होतो की दयाळू असेल मी पैशाबाबत तर मी स्वभावानं पण दयाळूच असू शकते. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मुळातच श्रीमंत का आहे आणि कसं आहे तर हे आपण ठरवणार आहेत. मीन व्हायला आपण शुभांगी कारंडे मॅडमचं आपण शेअरिंग घेऊया. नमस्कार सर, मी शुभांगी कारंडे. म्हणजे पैशाबद्दलचं जर मानसशास्त्र म्हणलं तर मुळात लहानपणापासून माझ्या वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे आम्हाला पैशाची कधी म्हणजे कमतरता म्हणा किंवा कुठल्या ह्याच्यात कमी असं कधी नव्हतं. प्रत्येक गोष्ट हाऊसमौस झाली. परंतु एक माझ्या लाईफ मध्ये घडलं की मी सर्वात मोठी मुलगी घरात असल्यामुळं म्हणजे लवकर लग्न करण्यात आलं आणि त्यामुळं माझं शिक्षण अर्धवट राहिलं आणि नंतर इकडं साहेबांचं म्हणजे मिस्टरांचंही मत पडलं की नोकरी करायची नाही, तू घर सांभाळायचं. मग त्यामुळं एक माझ्या मनावर असा झाला होता की अरे
शिक्षण म्हणजे जॉब करायचं नाही, मग आपण शिक्षणासाठी पैसा का घालवायचा? मग हे म्हणजे आता ऍक्च्युली त्यावेळेचं हे डोक्यात बिंबलेलं ते आता मला समजलं की ती केली ती आपण चूक केली. नाही, आपण शिक्षणाला महत्व देतो. कारण हे कधी मला म्हणजे जाणवलं की जेव्हा माझे मिस्टर गेले, त्याच्यानंतर मला जाणवलं की आपण जर त्यावेळेला शिक्षण घेतलं असतं, त्यावेळेला आपण त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट शिक्षणामध्ये जर केली असती, तर आज मी नंतर जॉब करून मी माझ्या मुलांना चांगलं लाईफ देऊ शकले असते. पण तो म्हणजे तो झालेला विचार, पण आता मी जेव्हा साहेब गेल्यानंतर माझा मुलगा 10वी फक्त झालेला होता. तो आणि मुलीचं मोठ्या लग्न होती, इंजिनियर वगैरे झालेली होती आणि लग्न होती सासरी गेलेली होती. पण त्यावेळेला मी ठरवलं नाही, आता माझ्या बाबतीत जी चूक झाली, मी शिक्षण नाही घेतलं, ते मी माझ्या मुलाच्या बाबतीत नाही घडू देणार. मग मी जशी साहेबांची पेन्शन येत होती, त्यातून महिन्याला बरोबर 5-5 हजार रुपये बचत करायची, म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, आणि त्यातून जो वर्षाचा खर्च मुलाचा वरत मी बरोबर म्हणजे इंजिनिअरिंगसाठी तो वापरत होते. मग मला ते आज तो मुलगा इंजिनियर झाला. आता मोठी मुलगी पण माझी व्यवस्थित लग्न होऊन आणि 2 नंबरची मुलगी पण तिचं पण हेच झालं. तिला पण ते जाणवलं तिच्या ह्याच्यातून, की अरे म्हणजे आपण पैसा, आता आपले पप्पा नाहीयेत, पण आपण आता पैसा कमवला पाहिजे. मग ती मुलगीने सुद्धा ताबडतोब बाकीचं शिक्षण सोडून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच जॉब करून तिनं पैसे कमवायला सुरुवात झाली. आणि मेन मला म्हणजे जरी साहेबांनी म्हणजे जे आपल्याला पैसा म्हणा, हे म्हणा, जे आपल्याकडे भरपूर हे नव्हतं, जेव्हा त्यांचं गेलं तर आमचं अकाउंट पूर्ण खाली होतं. परंतु साहेबांनी जी माणसं कमवली होती माझी, आज ती माणसे मला आयुष्यात एवढे उपयोगी पडले, की प्रत्येक जण येऊन माझी म्हणजे जी चौकशी करत होता, प्रत्येक जण मला हेल्प करत होता. आणि मेन म्हणजे साहेब मंत्रालयामध्ये होते आणि मंत्रालयामध्ये ज्या डिपार्टमेंटला लवकर पेन्शन एखाद्या व्यक्तीला सुरू होत नाही, परंतु साहेबांच्या कामामुळं, साहेबांच्या जमवलेल्या माणसामुळं मला 3ऱ्या महिन्यापासून माझी स्वतः म्हणजे फॅमिली पेन्शन सुरुवात झाली. आणि हे फार मोठं मला म्हणजे पैसा कमवण्यापेक्षा जे साहेबांनी कमवलं, ह्यात आम्हाला फार मोठं हे मिळालं. आणि आता मुलं माझी व्यवस्थित सेटल आहेत, सगळं आहे. आणि मी जे हे पैसा म्हणजे शिक्षणासाठी जो पैसा खर्च केला, त्याचं बेनिफिट म्हणा की काय, असं म्हणजे मला असं वाटतं की आता मला मुलं मला छान सांभाळतात आणि मी प्रत्येक माझ्या आयुष्यामध्ये ऍटलिस्ट सेटल तरी आहे आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणून पैसा कुठे खर्च आणि कसा करायचा हे मी त्यातून फार शिकले. पण मला हे जाणवत नव्हतं. पण आपल्या ह्या ग्रुपमध्ये म्हणजे आता हे जो प्रोग्राम चालू आहे ह्याच्यामध्ये मला हे रिअलाइज झालं की अरे म्हणजे ते आपण ते करत गेलो असं ह्याच्यामुळे. पण ती वेळ जी होती किंवा ते जे आपलं चालू होतं, ते आता मला कळलं की आपण ते केलं ते बरोबर केलं. जर मी त्यावेळेला मुलांच्या शिक्षणामध्ये नाही म्हणलं असतं की आता तुम्ही जॉबच करा किंवा हेच नको, मी माझं सगळं बाजूला ठेवलं स्वतःच आणि नाही म्हणलं मुलांना पहिलं शिक्षणही दिलं पाहिजे. पण शिक्षणाला महत्व देऊन मी पैसा त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला आणि आता व्यवस्थित सगळं लाईफ छान चाललंय. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, नमस्कार. कुऱ्हाडे साहेबांनी जी हे केली की मागच्या आठवड्यापासून आपण आर्थिक स्वास्थ्याबाबत जी एक मालिका सुरू केलेली होती, त्या ह्याच्या अनुषंगाने पैशाबद्दलची आर्थिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की आर्थिक स्वास्थ्य म्हणजे काय नेमकं, ते आपणच त्याची काही परिभाषा पुस्तकात किंवा कुठे दिलेली नाहीये. आपणच सर्वांनी मिळून आपल्यासाठी आरोग्याची त्याची काय परिसीमा असू शकते, त्याचे काय मापदंड असू शकतात. मग पुढे लक्षात आलं की केवळ भौतिक साधनांचा किंवा पैशाचा संचय असणं म्हणजेच माझ्याकडचं आर्थिक स्वास्थ्य आहे का, की त्याच्याबद्दलची मग कुठली उपांग असू शकतात. मग त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं की पैशाबद्दलचं माझं मानसशास्त्र काय आहे. कारण किती जरी आलं आणि माझं मानसशास्त्र जर बचतीचं असेल, माझं मानसशास्त्र आर्थिक सुरक्षेवर आधारित असेल, तर मी कायमच त्या सिक्युरिटी फिलिंग मध्ये मी ऑपरेट असतो. मी या माझ्यावर काम करत असताना, कारण आपण काही त्याच्यावर टेक्निकली सेमिनार नाहीये की पैसे कसे वाढवायचे किंवा हे आहे. आपण सर्वजण मिळून हे बघतोय की सर्वजण मिळून याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीम कशी आपण डेव्हलप करतो. या मानसशास्त्रामध्ये मला फक्त ऍड करायचं आहे की कुणीही त्या आर्थिक म्हणजे मानसिकता माझी जी आहे त्याच्यामध्ये काही फिक्स्ड म्हणून मी लेबल नाही लावू शकत. आर्थिक स्थित्यंतरानुसार किंवा मी लहानपणी जसा होतो तसं मी युवा अवस्थेमध्ये माझं मानसशास्त्र वेगळं असू शकतं. मी लग्न झालं, लग्नाच्या पहिल्या काही वर्षासाठी माझी मनस्थिती वेगळी असू शकते. माझे मुलं ज्या वेळेस मोठी होतात त्याच्यानंतर मी वेगळ्या स्थित्यंतरातून जातो.
मग हे त्याच्यामधलं जे मिक्स मॅच आहे, म्हणजे कोणी पण 100% सुरक्षिततेमध्ये नाहीये आणि कोणी पण 100% एक्स्ट्रावॅगंट किंवा मुक्त खर्च करणारा असा नसतो. तो त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे सांगायचं म्हणजे मी कपड्यांच्या बाबतीमध्ये किंवा भौतिक साधनं घ्यायचं ना तर खूप काटकसर करतो. पण मुलांचं शिक्षण किंवा तिच्या वाढदिवसाला किंवा मुलांच्या बाबतीमध्ये आपण जर असू तर आपण तिथं मुक्त हस्ताने खर्च करतो. तसंच सुरक्षेच्या बाबतीमध्ये विमा करायचा असेल, आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये काही खर्च करायचा असेल तर तिथे सुरक्षेच्या भावनेने आपण हे करतो. पण ज्या ठिकाणी आपण समजा फॉरेन टूरला जायचं असेल, कुठे हे करायचं असेल, तिथे स्टेटस बघून हे करतो की नाही या टूर ऑपरेटर कडनं गेलं तर आपल्याला चांगले कम्फर्ट मिळतील, या याच्यामध्ये बर्थडेला अमुक अमुक हे करायचंय, दुसऱ्याच्या लग्नामध्ये जर हे करायचंय किंवा मुलीला आपल्याला कुठलं स्थळ जर हे करायचं असेल तिथे स्टेटस बघून आपण निवड करणार. तर ह्या आर्थिक स्थित्यंतराच्या याच्यामध्ये मग लक्षात येतं की पुढची पायरी जी आहे ना, माझ्यामध्ये किती आहे ते पर्याप्त आहे किंवा किती याला मी, मग येतं की माझ्यातलं ऐश्वर्य काय आहे, की ही भौतिक साधनं किंवा माझ्यातल्या, आता कारंडे मॅडमनी खूप चांगलं सांगितलं की त्यांच्या आधीच्या पिढींकडनं त्यांना काटकसरीचं हे मिळालं, वडील शिक्षक होते, त्याच्यानंतर त्यांना शिक्षणाचं महत्व पटलं आणि शिक्षक जरी अल्प त्यांच्याकडे संसाधनं जरी असतील तरी शिक्षणाच्या भरभराटीवर त्यांनी स्वतःचं करिअर हे केलं. साहेबांच्या नंतर त्या ठाम राहिल्या आणि साहेबांचं एक कौतुक करण्यासारखं म्हणजे मानवी संसाधन किती जमा करतो आपण. रेगे साहेबांनी तेच सांगितलं की फायनान्शियल ऍसेट्स मधला एक खूप मोठा ऍसेट आहे तो म्हणजे ह्युमन रिसोर्सेस. मी तर आर्थिक सुबत्तेला रिसोर्सेस म्हणेल. मनी इज ऑल्सो रिसोर्स, टाइम इज ऑल्सो रिसोर्स, ह्युमन रिसोर्सेस, माझ्या क्षमता ह्या सुद्धा रिसोर्सेस आहेत, माझे कौशल्य हे सुद्धा रिसोर्सेस आहेत. तर आपण असे कुठले कुठले रिसोर्सेस आहेत ती माझ्या भात्यामध्ये, माझ्या तिजोरीमध्ये, माझ्या संचयामध्ये मी हे ठेवू शकतो. मी उत्तम गायक असेल तर ते माझं उदरनिर्वाहाचं किंवा माझ्या आनंदाचं एक स्रोत होऊ शकतं. मी उत्तम ड्रायव्हिंग करू शकतो, मी उत्तम स्वयंपाक करू शकतो, मी उत्तम लिखाण करू शकतो. ह्या माझ्या कौशल्य ही सुद्धा माझी आर्थिक संचयाची किंवा आर्थिक कौशल्य जतन करण्याची किंवा माझं उत्पन्न वाढविण्याची एक साधन होऊ शकतो. मी किती चांगलं संभाषण करू शकतो, मी किती चांगलं वेगवेगळ्या कौशल्यांमध्ये इतरांना प्रेरित करू शकतो. ह्या सुद्धा बाबी ज्या आहेत ह्या आपल्या ऍसेट्स मध्ये आपण गणना करू शकतो. तर मला वाटतं श्रीमंतीची परिभाषा ज्यावेळेस आपण हे करतो तर श्रीमंती प्रत्येकाने बघण्याची गरज आहे की फक्त काही नोटांचा किंवा काही पिवळ्या धातूंचा संचय म्हणजे श्रीमंती आहे का? हा, ती तुम्हाला एक फायनान्शियल, माझ्याकडे एवढ्या क्षमतेचा बचत आहे आणि ती ऍसेट मी कुठल्या तरी याच्यामध्ये गुंतवू शकतो. मग श्रीमंतीची काय असू शकते अजून परिभाषा, ती आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर मला वाटतं प्रत्येकाला याच्यामध्ये श्रीमंती म्हणजे नेमकं काय, मला अभिप्रेत मला काय वाटतं, ती पुस्तकी याच्यापेक्षा माझ्या सरळ सर्वांगीण आयुष्यामध्ये मी श्रीमंती म्हणजे काय मापदंड लावतो, हे मापदंड आपण मला वाटतं सगळ्यांकडनं एकदा हे केलं तर मग त्याचा सार आपण काढूया की. हा बोला. म्हणजे मी आज पहिल्यांदाच जॉईन झाली, तर मला ह्याच्यामध्ये समजलेलं म्हणजे पैशापेक्षा धनापेक्षा मनानं श्रीमंत असणं खूप गरजेचं आहे आणि जे आपल्याला मिळाले त्यात समाधान मानलं पाहिजे आणि नाही का, जीवन हे काय आहे तर मजाच मजा असं जगलं पाहिजे. म्हणजे पैशाला जेवढा आपण व्हॅल्यू देतो तेवढाच आपल्या ज्या भावना आहेत, आपण कशामध्ये आनंद आपला दडलेला आहे हे पण बघितलं पाहिजे. धन्यवाद. मगर मॅडम खूप चांगलं सांगितलं की मनाने सुद्धा श्रीमंती जी आहे ती समाधानाने येते. आता अभिजितनं बोलताना आणि सुरुवातीच्या शेअरिंग मध्ये राखीनं बोलताना असं म्हणलं होतं की मी भविष्यात श्रीमंत होईल, किंवा अभिजित बी आता म्हणलं होतं जेव्हा केव्हा माझ्याकडे पैसा येईल.
या दोन्ही शेअरिंग आपण बघितलं किंवा मध्ये आधी बऱ्याच जणांनी शेअरिंग केलं. पैसा महत्वाचा आहे का माणसं महत्वाची आहेत, छंद महत्वाचा आहे, आनंद महत्वाचा आहे, हे बऱ्याच गोष्टीवर आपला संवाद झाला आणि आपण शेअरिंग केलं. आपल्याकडं काय आहे ह्या क्षणाला, काय नाही, ही कुठलीही गोष्ट तात्पुरती आपण महत्वाची नाही ही धारणा ठेवली आणि आपण आनंद बी विपुल प्रमाणात आहे. आपल्याकडं नातेवाईक, मित्र, जोडलेली माणसं, समाधान, सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर संपत्ती प्रत्यक्षात आपल्या जवळ किती आहे ह्याचा विचार न करता यामध्ये विपुल प्रमाणात माझ्याकडे संपत्ती आहे, मी आनंदी आहे, श्रीमंत आहे ह्या क्षणाला आणि मी पैसा आल्यावर करीन म्हणायच्या ऐवजी मी हे सर्व करणार आहे, ही जर आपल्या संवादामधलं शब्दामधलं आपण जर बदललं तरी मग सध्या ह्या क्षणाला आपण मी स्वतःला श्रीमंत समजतोय. जोपर्यंत आपण सर्व जर ह्या क्षणाला स्वतःला श्रीमंत समजत नाही, जर तरची भाषा करतोय, भविष्याची भाषा करतोय, तर आपल्याकडे भविष्यामध्ये विपुल प्रमाणात ना आनंद, ना समाधान, ना पैसा, ना नातेवाईक आणि ना मित्रपरिवार किंवा माणसं नसणार आहेत. कारण मागाशी गेटे सरांनी शेअरिंग करताना त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण त्यांना ज्या ज्या वेळी लागत होता त्यांचा मित्रपरिवार जोडलेला होता, ते देत होता. ते असे कधी म्हणले नाही की माझ्याकडे पैसा नाही किंवा माझ्याकडे संपत्ती कमी आहे. पण जर तर भविष्यात माझ्याकडे आली तर ही जी भावना, ही धारणा आहे आणि हे बहुतांश ज्यांच्याकडे सध्या म्हणजे जास्तीत जास्त वेळ आनंदी राहत नाही, जास्त मित्रपरिवार नाही, माणसं जोडलेली नाही, आनंद नाही, मजा नाही, संपत्ती नाही, पैसा नाही, घर नाही आणि ज्याला तुम्ही जे काय समजताय पिवळं सोनं जे काय असेल ते, जोपर्यंत हे माझ्याकडे आहे ही धारणा पहिल्यांदा आपण पक्की करत नाही आणि ही धारणा पक्की केल्यावर ते माइंड मध्ये जोपर्यंत इम्बाईब होत नाही आणि तिथून ते मेंदूला आपल्या ब्रेनला कमांड देत नाही आणि त्याच्यानंतर मग ते व्हायब्रेशन आपली युनिव्हर्स मध्ये जाणार आणि युनिव्हर्स मधून आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीने ते येणार आहे. आपण जर आपल्या संवादामध्ये, बोलण्यामध्ये, म्हणण्यामध्ये माझ्याकडे आता स्केरसिटी आहे, टंचाई आहे, कमी प्रमाणात ही लँग्वेज मध्ये असेल आणि जेव्हा केव्हा येईल मी बघील हे, त्यावेळी या लोकांकडे कधीही संपत्तीचं विपुलता, आनंदाची विपुलता, समाधानाची विपुलता, माणसाची विपुलता कधीही असणार नाही. कारण त्यावेळी एकतर आपण स्वतःला एकटे समजतोय, मी आता गरीब आहे असं समजतोय, मी आता काय मोठ्या प्रमाणात करू शकत नाही असं समजतोय, म्हणजे मी ती काबिलियत किंवा ती क्षमता किंवा ती सक्षमता माझ्याकडे ह्या क्षणाला नाही असं म्हणतोय. त्याच्याऐवजी ह्या सर्व गोष्टी माझ्यात आहेत, मला ह्या क्षणाला बघायच्या आहे आणि ही धारणा पक्की करायची की ह्या क्षणाला मी श्रीमंत आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, माझ्या आयुष्यात खूप विपुल प्रमाणात माणसं आहेत, नातेवाईक आहेत, समाधान आहे आणि सर्व संपत्ती, पिवळं जे काय आहे ते आहे. ह्या विश्वामध्ये जे आहे त्या विश्वस्ताच्या भावनेनं, ह्या विश्वाचा विश्वस्त मी या भावनेनं ती धारणा पक्की केली तर ह्या विश्वामधनं जे जे तुम्ही मागणार आहे ते सर्व मिळणार आहे. कृपा करून तुमच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, कृतीमध्ये, संवादामध्ये, ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये जे संवाद विपुलतेचे येतील तेच बघा, तेच ऐका आणि बोलायला सुरुवात करा. जोपर्यंत ही धारणा तुमच्यामध्ये पक्की होत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्य म्हणत राहाल, तेवढं ते पुढे राहणार आहे आणि मरणाच्या वेळी आपण सर्वांची खंत स्वतःबरोबर घेऊन मरणार आहे आणि त्या खंतेचा दुसरा कुठला जन्म घेणार आहे तो घेणार आहे. त्याच्यामुळे शेअरिंग करताना स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत की पैशाशी माझा संबंध काय, पैसा मला काय महत्वाचा वाटतो. जर तुम्हाला पैसा खूप महत्वाचा वाटतोय तर तुम्ही महत्वाचं नाही आहे, पैशाची किंमत, मूल्य तुमच्या दृष्टीनं जास्त आहे म्हणजे तुमचं मूल्य कमी झालं. ज्याचं मूल्य कमी आहे, ज्याची फेस व्हॅल्यू कमी आहे म्हणजे माझ्याकडे ती कपॅसिटी, क्षमता, सक्षमता नाही आणि आल्यानंतर त्याचा विनियोग लावायची रस्ता किंवा मार्ग किंवा नियोजन सुद्धा माझ्याकडे नाही, त्यामुळे आपल्याकडे पैसा येणार नाही. जे जे कोणी ह्या क्षणाला तुम्हाला पाहिजे तेवढं तुमच्याकडे नाही तर हे बदलणं,
खूप महत्वाचा आहे. पाठीमागच्या सेशन मध्ये मी सांगितलं होतं, विचार करा आणि श्रीमंत व्हा. नेपोलियन हिलचं 1920चं पुस्तक आहे ते. आणि हे सर्व शक्य आहे. स्वतःवर आपला स्वतःचा विश्वास नाही म्हणून आहे या परिस्थितीमध्ये आपण आहे. कृपा करून ही बिलीफ सिस्टीम, ही धारणा स्वतःमध्ये लिंबायत करा. मेंदूला किंवा सांगत राहा तिकडे म्हणतो नाही, मी आता आलं की मी हे करील तसं करेल. तर ही भाषा कृपा करून बदला. माझी हात जोडून विनंती आहे. आणि पैशाचे नातं काय आहे माझं, हे खूप महत्वाचं आहे. पैशाला जर तुम्ही मोठं केलं तर तुम्ही पैशासाठी काम करणार, आणि तुम्ही मोठं झाला, हे विश्वस्त झाला, पैसा तुमच्यासाठी काम करणार. आणि मग त्या पैशातनं तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. वस्तू असतील, संपत्ती असेल, गुंतवणूक असेल, प्रवास असेल, छंद असेल, आणि त्याचबरोबर मग माणसं जोडणं असेल, छंद जगणं असेल, सामाजिक बांधिलकीतनं काय कामं करणं असेल, हे सेवा भावी वृत्तीने काय कामं करणं असेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अभिजित कुलकर्णीच्या बोलण्यात आली, ह्या जगामध्ये जोपर्यंत आपण मदत करण्याची भावना, गरीब आहे, बेचार आहे समोरचा, त्याला आपण नाही दिलं तर कोण बघणार, ही भावना जोपर्यंत बदलणार नाही, या भावनेतनं, ह्या वृत्तीतनं आपण जोपर्यंत मदत करायचं थांबणार नाही. मदत करायला पाहिजे, परंतु ही मदत करायला मला त्यांनी संधी दिली, मी भाग्यवान आहे ना, तो श्रीमंत आहे, ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये दृढ होत नाही ना, तोपर्यंत तो बी श्रीमंत होणार नाही, आणि जे कोणाची ही भावना आहे तो बी श्रीमंत होणार नाही. आणि म्हणून ह्या विश्वामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गरिबी आपल्या दृष्टीमधनं दिसते, जशी दृष्टी तशीच दृष्टी. पण आनंदाची गोष्ट एक आहे की ह्या सेशन मधनं आपण जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणत असलो तरी आपण जसं बोलायचं तसंच बोलतोय. फक्त एकच चांगली गोष्ट आहे की व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा. व्यक्त व्हायला लागलाय तुम्ही, रिक्त व्हायला लागलाय, मुक्त व्हायला लागलाय, आणि त्याच वेळी मग आयुष्यात तुम्ही मुक्त झाला की पाहिजे ते मुक्त हस्ते घेऊ शकणार. तुमचं तिजोरी मोठी झालेली असणार, मनाची तिजोरी, मेंदूची तिजोरी, संपत्ती ठेवायची तिजोरी, सोनं ठेवायची तिजोरी, पैसे ठेवायची तिजोरी, ज्ञानाची तिजोरी, विनय करायची तिजोरी, ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये विपुल प्रमाणात राहणार आहे. पण पहिलं विचारामध्ये ती विपुलता आणणं, शब्दामध्ये आणणं, संवादामध्ये आणणं, घोषणेमध्ये आणणं, शेअरिंग मध्ये आणणं, हे खूप महत्वाचे आहे. आणि ह्या सर्व सदनतेचा, विपुलतेचा, श्रीमंतीचा, तुम्ही कशाला श्रीमंती माताय त्याची ज्याची चॉईस आहे. आपल्याकडे जे कौशल्य आहे, इंग्रज साहेबांनी सांगितलं, आपल्याकडे जे ज्ञान आहे, आपल्याकडे कुठलं तरी एक असं वेगळं काहीतरी कौशल्य आहे, ज्ञान आहे, ते सुद्धा आपली संपत्तीच आहे. त्या संपत्तीमधनं आपण विनिमयाची जी साधनं आहेत ती संपत्ती आपण निर्माण करू शकतो. पण ती भावना आपण ठेवणं आणि त्या धारणेमधनं कृती करणं, आणि मागे भाव एक श्रीमंतीचा असणं, प्रेमाचं असणं, आनंदाचं असणं, एक मला संधी मिळाली, भाग्यवान असणं, हे भाव पाठीमागं बॅकग्राऊंड मध्ये असणं खूप खूप महत्वाचं आहे. त्यामुळं हे ग्रहपालाबरोबर हे मी ह्या आठवड्यात आपण हे बी बघायला पाहिजे की मी नक्की टंचाईमधनं बघतोय का विपुलतेमधनं बोलतोय, समोरच्याला मी गरीब समजतोय का ह्या विश्वाला श्रीमंत समजतोय, हे सर्व बघणं. आपल्याला असं वाटतं की ह्या विश्वात सगळीच लोक बदमाश आहेत, सगळ्यात मोठं बदमाश तरी आपणच असतो, म्हणून आपल्याला जग विश्व बदमाश दिसतं. या जगाला ज्यावेळी आपण श्रीमंत बघू, या विश्वाला श्रीमंत बघू, त्याच वेळी श्रीमंतीचा फार मोठा एक दरवाजा आपल्यासाठी खोलणार आहे, आणि त्या दरवाजाची चावी आपणच आपल्या ह्यानं बंद करून ठेवलेले. मन ज्याच्याकडे ज्ञान असेल तो श्रीमंत, ज्याचं मन मोठं असेल तो श्रीमंत, ज्याच्याकडे शांती, समाधान आणि चांगले विचार असतील तो श्रीमंत, आणि ज्याचं आरोग्य चांगलं असेल ते सर्वात श्रीमंत असेल. आणि हे माझ्या कोर टीम मध्ये मिळत आहे, आणि त्यामुळे ही कोर टीम खूप श्रीमंत आहे. धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल. वहिनी, तुम्ही कोर टीमला बी श्रीमंत केलं, आणि तुम्ही बी कोर टीम मध्ये असल्यामुळे तुम्ही बी श्रीमंत झालं, आणि ही विश्व सर्व कोर टीम आहे. आणि आपण आता वसुदैव कुटुंब म्हणजे हे विश्वच आपलं कुटुंब आहे, जगामध्ये विश्वामध्ये सर्व श्रीमंत आहे. पाटील साहेब,
याच्या पुढचं जे आहे संभाषण आपण असं हे करू की आपण आता श्रीमंती किंवा रिचनेस या संकल्पनेवर जेव्हा बोलतो तर हा उगम किंवा माणसाचा मदती करण्याचा किंवा इतरांना संवर्धन करण्याचा जो त्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळेच त्याला ह्युमन बिईंग म्हटलेलं आहे. आपला मानवाचा प्रवास जर बघितला आपण तर अश्मयुगापासून ते आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत मानवानेच का प्रगती केली तर त्याचा प्रश्न हा त्याच्या सर्व्हायव्हलचा कधीच नव्हता किंवा माणसाला त्याच्या आजच्या जगण्याचा किंवा 2 वेळेसच्या जेवणाचा प्रश्न कधीच सतावत नाही. तुम्ही माझे सारखे जी कुठलाही माणूस मग त्याला खाण्यासाठी कुठलेही आज पाहिलं तर विविध धार्मिक संस्थांमध्ये लंगर चालू आहे. ज्याला जिथं पाहिजे त्याला 2 वेळेसच्या खायचं आपण कैद्यापासून ते रुग्णांपर्यंत सगळ्यांची व्यवस्था कुठे ना कुठेतरी होत असते. पण आपला प्रवास काय आहे की मला समाधान मिळतं की माझ्यासोबत माझ्या येणाऱ्या पिढीचं जीवन मी किती समृद्ध करतो. माणसाची ही खूप मोठी उर्मी आहे की त्याला डिफरन्स करायला किंवा त्याला कॉन्ट्रीब्युट करायला खूप आवडतं किंवा त्याचा तो नैसर्गिक भाव आहे म्हणूनच तो ह्युमन बिईंग आहे. म्हणजे विचार करा की मला जर सगळंच विपुल प्रमाणामध्ये मला दिलं असतं, वडिलोपार्जित सगळं मिळालं आहे आणि मला एकच सांगितलं असतं की उद्यापासून काहीच करायचं नाही, बेडवर बसून तुम्हाला सगळे कम्फर्ट देण्यात येतील. तर मला वाटतं हे आयुष्य जे आहे तोपर्यंत माझ्या सार्थकी नाही लागत जोपर्यंत मी कोणाच्या तरी आयुष्यामध्ये डिफरन्स करत नाही किंवा माझ्या कर्तृत्वाच्या माझ्या स्वनिर्मितीचा ठसा इतरांच्या आयुष्य सुकर करण्यासाठी, मानवजातीच्या सुकरतेसाठी, या पर्यावरणाच्या सुकरतेसाठी, माझ्या आजूबाजूची जी पंच महाभूत आहेत त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांचा जो वारसा मला मिळालेला आहे त्याच्यामध्ये आणखीन काय काय मी बदल करू शकतो येणाऱ्या मानव पिढीसाठी, तर हे मला जास्त भावतं माझ्यासारख्या सर्व मानवांना. तर ही उर्मी जी आहे आपली ती श्रीमंतीचं द्योतक आहे. मग कोणीतरी म्हणतं की मी जे सगळ्यांच्या खूप चांगल्या भावना आहेत आणि नामानी जे त्याच्यामध्ये जे करेक्शन केलंय हे उपकाराच्या भावनेतून न येता मला कुठेतरी ते एक सेन्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मीपणा त्यातनं जर हटवला आपण तर मला वाटतं हे खूप सुदृढ आपण ऍसेट म्हणून आपण त्याला पाहू शकतो. नाही तर बरेचदा कर्ताभाव जर त्याच्यामध्ये ठेवला की मी त्यांना मदत केली तर नामाने खूप सुंदर सांगितलं की ते मला मदत करण्यासाठीचं एक कारण आहे की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. तर ही भावना ज्यावेळेस आपण ठेवतो की म्हणजे पाल्याला मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस ते मांडतो की नाही नाही मी त्याला चांगली संधी दिली आहे. नाही, त्यांच्यामुळे आपल्याला पालक होण्याचा मान मिळालेला आहे. तो हा जो तो दरवेळेस हे करतो श्रीमंतीची आता नवीन व्याख्या आपण हे करतो की श्रीमंत मी होण्यापेक्षा माझ्या बाजूला माझा नातेवाईक, माझा मित्र, माझी बायको, माझी मुलं, माझा समाज, माझा देश हे श्रीमंत झाल्याच्या नंतर मी सुद्धा श्रीमंतच झालो ना. बऱ्याच वेळा अट्टहास काय असतो की माझ्यामध्ये तो होता मीच श्रीमंत व्हायला पाहिजे. म्हणजे मी श्रीमंत व्हायला पाहिजे म्हणजे काय तर माझ्यामध्ये कौशल्य यायला पाहिजे, इतरांपेक्षा जास्त असायला पाहिजे. ही जेव्हा तुलना येते ना तर त्यावेळेस मग तो श्रीमंतीचा जो दर्प आहे ना तो दुसऱ्यांना आपण इन्क्लुझिव्ह नाही करत. तर मला वाटतं श्रीमंती जी आहे ना माझ्या बायकोमध्ये कदाचित ती सुगरण म्हणून तिच्यामधली खूप मोठी संपत्ती आहे. तिला सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवता सगळे नातेसंबंध कसे जपायचे आहेत. मी रागामध्ये येतो तर त्यावेळेस ती मला सावरते. तर हे नातेसंबंध जोपासण्याचं श्रीमंती तिच्यामध्ये जास्त आहे. घरकाम करत असताना आर्थिक अर्थार्जन जर करत नसेल पण घर सांभाळणं, पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं, आपल्या मुलांचं शिक्षण किंवा तिचं काउन्सिलिंग म्हणजे कितीतरी रोल मध्ये ती स्वतःला मिनिटाला ती फ्लाईट करते आणि ते रोल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाताळते. मला वाटतं ही सुद्धा खूप मोठी श्रीमंती आहे. आणि जेव्हा अशा श्रीमंतीकडे आपण डोळसपणे पाहायला शिकतो त्यावेळेस मग मन भरून येतं की नाही माझ्यामध्ये सुद्धा खूप मोठं श्रीमंतीचं भांडार भरलेलं आहे. नाहीतर एकच मापदंड आपल्याला जळीस्थळी दिसतं ते म्हणजे फक्त नोटा माझ्याकडे किती आहेत, माझ्या बँक बॅलन्सच्या आकडेवारी किती आहे, हाही असू शकतो. पण केवळ तोच मापदंड नाहीये हेच या दृष्टीने आपण सांगतोय. या क्रिएशनच्या आधारे
तुम्हाला कसं अभिप्रेत होतं? पुढे याच्यामधून काय क्रिएट करू शकतो? बरं, श्रीमंती म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेस येतो तर गरिबी मग वाईट आहे का? मग गरिबी काय आहे? तर ह्या याच्यामधला न्यूनतेचा प्रकार आहे. पण तो मी काही दृष्टीने गरीब असू शकतो, काही दृष्टीने श्रीमंत असू शकतो. तर मग यामधला काय आहे? मला जो भावतो तो म्हणजे ग्रोथ, यामधली वाढ कशी करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मला येणारा उद्याचा दिवस जो आहे, जर मी त्यामध्ये कालच्या दिवसापेक्षा जर प्रगती करत असेल, काहीतरी त्यामध्ये मी नव्याने कौशल्य आत्मसात केलेलं असेल, नव्याने संभाषण केलेलं असेल, नव्याने नवीन उत्पत्ती शब्दाची माझ्यामध्ये शब्द भांडारामध्ये माझ्या काही ऍड होत असेल, किंवा नवीन माणसाची ओळख झाली, तो माझ्यामध्ये एक माझ्या व्यक्तिसंचयामध्ये एक संपत्तीमध्ये ऍड झालेली आहे. तर असा मी ज्यावेळेस विचार करतो की कालच्या दिवसापेक्षा आजच्या दिवसामध्ये माझ्यामध्ये काहीतरी वृद्धी होते, तर ग्रोथ हा जो आहे ना, ग्रोथ फॅक्टर मला वाटतं श्रीमंती आणि गरिबीपेक्षाही ग्रोथ किती करतो मी दररोज, ती आनंदाच्या याच्यासाठी मला वाटतं खूप प्रेरक आहे. आणि ती प्रेरणास्थान राहील की मी किती गतीने ग्रोथ करतो, त्यापेक्षा मी ग्रोथच्या मार्गावर आहे का, म्हणजे प्रगतीच्या मार्गावर मी स्वतःला जर नेत असेल, तर हा जन्म आणि मृत्यूचा जो प्रवास आहे तो मी खूप आनंददायी करू शकतो. आणि हा जो प्लॅटफॉर्म आपला आहे की आयुष्य सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये लाईफ इज ब्युटिफुल आणि मजाच मजा, तर मजा केव्हा येईल? जेव्हा मी मग स्वतःला त्या याच्यामध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करत असेल. सो माय बेस्ट व्हर्जन दररोज आवाज मी येत करतोय का? नाहीये तर ही इंगळे श्रीमंत. साहेब. हा, तर मला वाटतं याच्यावर पुढे काय ऍड करता येईल ते पाहूया. कुणाला याच्याबद्दल शेअर करायचं आहे? कोण बोलणार आहे का? कोण बोलणार नसेल तर 2 मिनिटं. इंगळे साहेब, तुम्ही छान म्हणजे निर्माण केलं एक नवीन पैलू विचाराला दिला आणि कशा दृष्टिकोनातून बघायला पाहिजे हे सांगितलं. पण हे सर्व करत असताना आपल्याकडे जी श्रीमंती आहे, म्हणजे इंगळे साहेबांना बोलत बोलत त्याचा उच्चारही केला आणि आपल्या ह्या व्यासपीठावर आपण त्याला भगवान मानतो, जे पंचमहाभूताला आपण भगवान मानतो किंवा शरीर भगवंत आहे मानतो. ह्या पंचमहाभूतापैकी किंवा पंचतत्वापैकी एक तत्व जर विश्वात नसेल तर आपण जिवंत राहू शकतो का? पाणी नाही, पाण्याविना किती दिवस राहू शकतो आपण? हवा नाही, हवेविना किती दिवस जगू शकतो आपण? सूर्यप्रकाश नाही, किती दिवस जगू शकतो आपण? जमीनच नाही, किती दिवस जगू शकतो आपण? ही पोकळीच नाही, किती दिवस जगू शकतो आपण? अग्नी नाही, किती दिवस जगू शकतो आपण? आणि ही जी पंचमहाभूताचं जे आहे ऑलरेडी संतुलन, ही केवढी मोठी श्रीमंती आहे आपल्याकडे की त्याच्यामुळे आपण जन्म मृत्यूचा प्रवास सुरू आहे. एवढंच आहे तर आपण स्वतःला श्रीमंत समजायला पाहिजे आणि श्रीमंत समजायसाठी आपण माणूस पाहिजे. आणि माणूस म्हणून आपण मनुष्य म्हणून जन्म घेतलाय आणि ह्या क्षणाला जिवंत आहे. आणि पंचमहाभूत आपल्याला फुकट मिळते. तो काय पैसा देतोय आपण त्याला? आणि एवढी सर्व श्रीमंत असताना आपण स्वतःला का गरीब समजतोय? जगण्यासाठी एवढंच महत्वाचं आहे. ह्या 5 मधलं एक बी काढा, आपण जिवंत राहू शकतो का बघा. म्हणजे इथे असलेला प्रत्येक जण, ज्याला माणूस म्हणून जन्म घेतला तो प्रत्येक जण श्रीमंत आहे. त्यामुळे कृपा करून स्वतःला गरीब समजू नका आणि स्वतःला कोडे मारत बसू नका, खंत करू नका. मनुष्य म्हणून जन्म घेतला, या क्षणाला जिवंत आहे आणि हे पंचमहाभूत तुमच्याकडे ऑलरेडी पाहिजे तेवढ्या प्रमाणात आहे. तुम्ही या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. बाकी सर्व मग जे आपण निर्माण करतो ते येत राहणार आहे. तुम्ही किती कृती करता आणि तुमच्या विचाराचा दायरा किती मोठा आहे त्यावर अवलंबून राहणार आहे. धन्यवाद. थँक्यू नामदेव. मी थोडं क्रिएशन करतो. जसं पंचमहाभूताचं महत्व त्यांनी सांगितलं, तसंच आपण गुंतवणूक आणि बचत आणि उत्पन्न आणि खर्च याचाही आपण चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला जसं आपण ह्या विषयावर चर्चा करतोय,
तर हे सगळेजण शेअर करतात आहे, पार्टिसिपंट शेअर करतात आहे आणि ते शेअरिंग मधून आपण काहीतरी घेतोय आणि ते आपण जे चांगले विचार घेतोय ते विचार फक्त विचारापुरतं मर्यादित न ठेवता त्याच्यावर कृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं डर्टी पिक्चर मध्ये ती एक म्हण आहे की सिनेमा चलता है तो खाली एंटरटेनमेंट 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 चलता है, तसे हे लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा चालत आहे ते ऍक्शन ऍक्शन ऍक्शनवर. ह्या 3 ऍक्शन असल्याच पाहिजे ते, तरच आपल्याला ह्याची काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे. तर आयुष्यातले मिळालेले ज्ञान कृतीत कसे आणतात त्यानुसार आपल्या जीवनात चांगल्या उंचीवर जाता येते व मजाच मजा करता येते आणि मग लाईफ जिंकायला म्हणता येते. तर आपण बचत गुंतवणूक हेही पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपण आर्थिक विषयाबद्दल किती इनऑथेंटिक आहोत किंवा किती अप्रामाणिक आहोत हे बघणार आहोत. म्हणजे आपण रोज पेपर वाचतो, टीव्ही बघतो, चर्चा करतो, पण आपण काय बघतो? समजा पेपर जर कुठलाही बघितला, इव्हन चांगला लोकसत्ता जरी बघितला आणि महाराष्ट्राचं बघितला, तर 4 पानं राजकारण, समाजकारण, स्पोर्ट, मनोरंजन यावर असते आणि अर्थकारण पण असते, पण त्याचा भाग किती असतो तो खूप छोटा असतो. त्याच्यानंतर टीव्हीवर आपण न्यूज बघतो, तर 95% न्यूज ह्या मनोरंजन आणि राजकारण या विषयावर चाललेले असते ते, आणि अर्थकारणावर खूप कमी चाललेलं असतं ते. आणि मनोरंजन आपण जे बघतो तर कधी कधी आपल्याला वाटतं की आपण घरात सुद्धा बिग बॉसच बघतोय का काय, की असं वाटतं. म्हणजे आपल्या घराचं पण बिग बॉस झालं असताना काहीतरी कोणतरी सांगतंय आणि आपण पण त्या पद्धतीने काम करतोय असं वाटतं. तरी मग आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या गोष्टी असणाऱ्या म्हणजे काय की स्वतःचं लाईफ, आरोग्य, त्याच्यानंतर करिअर, नातेसंबंध व अर्थार्जन. आणि हे 4 महत्वाचे जे पिलर आहेत ह्या पिलर विषयी आपण सगळं काम करत असलो तरी आपण अर्थार्जनाविषयी किंवा अर्थ या विषयाविषयी बऱ्याचदा जबाबदाऱ्या दुसऱ्यावर दिल्या असतात. म्हणजे ऍक्च्युली खरं तर ती जबाबदारी आपलीच असते. म्हणजे आपण पॉवर डेलिगेट केले असतात. म्हणजे मला कळत नाही म्हणून आपण म्युच्युअल फंड करायला देतो, मला कळत नाही म्हणून इन्शुरन्स एजंटवाल्याला मदत करायला देतो, त्याला कमवून देतो, मला कळत नाही म्हणून कुठल्या तरी शेअर ब्रोकरवाल्याकडे आपण पैसे देतो. म्हणजे आर्थिक बाबीवर नियंत्रण माझं राहतच नाही आणि मग खूप कमी लक्ष दिलं जातं. त्यामुळे आपल्याला आपण सारखं विचार करतो की आता जीडीपी वाढला, जीडीपी म्हणजे काय, त्यानं आपल्याला काय फरक पडणार आहे? तो खाली गेला किंवा पेट्रोलच्या प्राइस झाल्या तर पेट्रोलची गाडीच माझ्याकडे नाही किंवा डिझेलची गाडीच माझ्याकडे नाही आणि आपण म्हणतो की आपण तर त्यातून सुटलो, पण ते तसं नाहीये. डिझेल किंवा पेट्रोलचा जर भाव वाढला तर त्याचा इम्पॅक्ट सगळीकडे होणार आहे आणि तो आपल्या जीवनावर पण इम्पॅक्ट करणार आहे. पण जसं आपण समजतो की ही जबाबदारीच आपली नाही आणि मग उपयोग होत नाही. त्याचबरोबर आपण आजच एक लोकसत्तेमध्ये खूप छान आर्टिकल आहे लिंग भेदाविषयी, जेंडर बायस विषयी, म्हणजे नवरात्रीच्या संदर्भात महिलाविषयीचं त्याच्यावर चर्चा दिलेली आहे. आणि एका बाईनं सातारा जिल्ह्यामध्ये एका बाईनं पिठाची गिरणी घेतलेली होती आणि कडधान्याची पीठ ती तयार करत होती. तर पिठाची गिरणी घेतली तर त्यावेळेस तिला असं झालं होतं की तिचा नवरा तिचा सासरा दोघेही दारू प्यायचे आणि मग काय करायचं म्हणून मग तिने विचार केला की आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि उत्पन्न काढावं लागेल. म्हणून तिच्या सासूनं आणि तिनं ठरवून काहीतरी करायचं ठरवलं आणि बाजारात जाऊन तिने पिठाची गिरणी आणली. पिठाची म्हणजे जे कडधान्याचं पीठ करायची गिरणी आणली, पण त्या गिरायक कोण येत नसायचं कारण हे दोघं दारू पिणारे असायचे, कोण महिला पीठच घ्यायला दळायला येत नव्हते. मग तिने नवऱ्याला समजून सांगितलं की जर आपल्याला कमवायचं असेल आणि खायचं प्यायचं असेल तर तुमची दारू सुटली पाहिजे. आणि ती दारू सुटली आणि मग हळूहळू बायका त्यांच्याकडे यायला लागल्या. तर त्या महिलेनं पिठाच्या गिरणीचं सुरू केलं होतं, त्याच्यातनं काम केलं आणि तिनं घर सांभाळलं, उत्पन्न काढलं आणि बऱ्यापैकी ते जम केला. आणि त्याचबरोबर त्या महिलेनं त्या भागात एक तिनं आदर्श घालून दिला की कशा पद्धतीनं संसार करता येतो आणि उत्पन्न काढता येतं. तर ते सांगितलं काय गेलंय तर तिला हे विचारलं की तुला काय मिळालं या पिठाच्या गिरणीतनं. तर तिनं सांगितलं की मला माझी ओळख मिळाली की जी मला ओळख नव्हती अगोदर आणि मी आता पिठाची गिरणीचं तर काम करतेच आहे, त्याचबरोबर इतर महिलांना पण मी मदत करते. आणि मग आता आपण बघतोय की बचत गट आलेले ते, नंतर वेगवेगळे ही येतात आहे, शेतकऱ्यांचे गट येतात आहे आणि त्यामधून महिला खूप पद्धतीने व्यवसाय करायला लागले ते आणि कॉन्ट्रीब्युट करायला लागले ते. महिलांचं पॉप्युलेशन 50% आहे, पण 50%च्या पॉप्युलेशनला जीडीपी आपण विचारत घेत नाहीत. जे होमवर्क म्हणून काम करतो ते आपण जरी त्यांना उदात्त भाव म्हणत वगैरे असलो तरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमीमध्ये गृहीत धरलं जात नाही. आणि जर समजा ह्याच पद्धतीने आपण काम राहिलो तर 135 वर्ष लागल जेंडर बाहेर जायला. आणि तेवढं न जायचं असेल तर महिलांनी पुढे येऊन ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं काम हाच धर्म हे जर आपण केलं तर आणखी उत्पन्न वाढू शकते. त्याच्यामुळं जीडीपी मध्ये आपण भाग काढू शकतोय, भाववाढीचा जो इम्पॅक्ट होतो तो आपण विचार करू शकतोय.
जी बेरोजगारीचा दर वाढतो किंवा कमी होतो, डॉलरचा रुपयाचा भाव कमी होतो की काय होतो, ह्याचा आपल्याशी दररोजच्या रोजमार्गा जिंदगीत फरक पडतो. आपण तो आयडेंटिफाय करत नाही, कारण आपण त्याच्याविषयी अप्रामाणिक आहोत. खनिज तेलाचे भाव काय झाले, कुठल्या भागात युद्ध चालू झाले, कुठल्या भागात युद्ध चालू नाही झालं, युद्ध चालू झाले की सोन्याचे भाव वाढतात आहे, युद्ध बंद झालं की सोन्याचे भाव पडतात आहे, हे आपल्याला माहितीच होत नाही. त्याच्यामुळे आपण विचारच करत नाही की कशा पद्धतीने करायचे. दररोज आपण सेन्सेक्स बघतो, दररोज आपण निफ्टी बघतो, एनएससी बघतो, सेबी बघतो, हे काय करतात आहे. आणि त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे मी माझे एक सीए मित्राला भेटलो आणि सीए मित्र सांगत होता की काय इन्व्हेस्टमेंट करता का, त्याला विचारलं तर ते म्हणते नाही ते शेअर मार्केटमध्ये जुआ आहे, जुआ. आता सीए जो सर्टिफाईड अकाउंटंट आहे की सगळ्यात एक एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सनॅलिटी आहे, ते जर त्याला तशा पद्धतीने म्हणत असतील तर बाकीच्यांचं काय. पण ऍक्च्युली उत्पन्नाचा मार्ग, उत्पन्न वाढवण्यासाठी ती एक खूप महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे, महत्वाचा एक भाग आहे आपल्या जीवनामध्ये. आणि जर शेअर मार्केटमध्ये लोकांनी पैसे लावले तर उद्योग जे अंतरप्रेन्योर आहेत किंवा जे उद्योग टाकू इच्छिणार आहेत त्यांना भांडवल मिळणार आहे. ते भांडवल गुंतवून करून नवीन उद्योग छापणार आहेत. नवीन उद्योग केल्यामुळे लोकांना रोजगार मिळणार आहे, त्यांची रोजीरोटी चालणार आहे आणि हे सायकल चालणार आहे. आणि कुठल्याही सरकारचा जी भाव असतो तो शेवटच्या समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय, समता, बंधुता हे सगळ्या गोष्टी मिळाव्यात हे असते. आणि त्यासाठी ही सगळं चलन जे आहे ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं राहते. म्हणजे हे गोष्ट आपण जो समाजातला शेवटचा जो माणूस आहे तो केंद्रबिंदू असतो सगळ्या डेव्हलपमेंटसाठी. म्हणून ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबीला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण किंवा आपण एक्सपेन्स म्हणतोय, तर मी माझा वेळ फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर घालवावा का, तो खर्च करावा का. आणि जर 2 तास मी फेसबुक व्हॉट्सअपवर घातलं त्याऐवजी जर 2 तास मी सेन्सेक्स आणि निफ्टीचा अभ्यास केला आणि त्याच्यात जर 4 पैसे गुंतवले तर ते प्रॉडक्ट होणार आहे, त्यातनं उत्पन्न येणार आहे आणि त्यातनं मला काहीतरी फायदा होणार आहे. पण तेच जर मी फेसबुकवर व्हॉट्सअपवर घालवला तर तो खर्च होणार आहे. म्हणजे जे काय मला फील गुड होणार आहे, जे काय माझं डोपामाइन येणार आहे, जे काय मला चांगलं वाटणार आहे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मिळून, तेच मला सेन्सेक्सचा रेट किंवा इक्विटीचा, शेअर मार्केटचा किंवा गुंतवणुकीचा रेट ह्या बघून पण म्हणजे त्यात जर मी इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा मला फायदा मिळणार आहे. आणि तेच एन्झाईम्स, तेच हार्मोन्स तिथं पण येणार आहेत. तर मुद्दा हा आहे की मग माझ्या वेळेचा जो उपयोग करायचा आहे तो सत्कारणी लावायचा का वाया घालवायचा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. दुसरं एक असं आहे की आपण बँकिंग करत असू तरी सुद्धा आपल्याला खूप जणांना माहिती आहे की बँकिंगचे जर व्याजाचे रेट जर कमी झाले तर तुम्हाला ऍप्लिकेशन द्यावं लागतं की माझं पण कर्ज आहे त्याचं व्याज करा. पण व्याजाचे रेट वाढले तर बँक आपोआप मात्र व्याज वाढवते. मग किती जण मागतात की व्याज जर कमी झालं तर बँकेकडे जाऊन म्हणतात की माझा रेट कमी करा म्हणून. जोपर्यंत तुम्ही लेटर देत नाही तोपर्यंत बँक ते रेट कमी करत नाही. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळं आपण जे पैशाविषयी इनऑथेंटिक आहोत तर ह्या गोष्टी खूप बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्या रिच्युअल्समध्ये ज्यावेळेस तुम्ही पेपर वाचताय, ज्यावेळेस तुम्ही घमासान चर्चा करताय की राष्ट्रवादी येणार की काँग्रेस येणार की भाजप काय करते आणि ईडी काय करते किंवा कोण काय म्हणते किंवा कोण काय नाही म्हणते किंवा ओबामा काय म्हणणार आहे ते आणि मिडल ईस्ट मध्ये काय होते, त्याचबरोबर आपण आपले जे आर्थिक निर्णय आहेत ह्याविषयी किती आपण स्वतःहून जबाबदारी घेऊन काम करतोय. म्हणजे जबाबदारी दुसऱ्यावर न ढकलता माझ्या पैशाचं माझंच कसं ग्रोथ करणं गरजेचं आहे. म्हणजे सिंपल फंड आहे की इन्व्हेस्टमेंट करायची तर स्वतःमध्ये करणं गरजेचं आहे. आणि जितकं तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करताल, कारण स्वतः तुम्ही खूप मोठी बिगेस्ट असेट आहात तुमच्यासाठी, ती जर तुम्ही आयडेंटिफाय केली तरच तुमचा पुढचा भाग उपयोगात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मनी जर आपल्याला मॅनेज करता येत नसेल तर मनी जे मॅनेज करतात त्यांच्याकडे जातात आहे. त्याच्यामुळे सगळी मध्यम वर्ग किंवा गरीब माणसं पैसा गोळा करतात आणि बँकेमध्ये ठेवतात. आणि सगळ्यात श्रीमंत माणूस ते बँकेतले पैसे घेतो, तो कामाला लावतो आणि तो श्रीमंत होत राहतो आणि आपण मात्र तसंच राहतो. तर मुद्दा हा आहे की पैशाकडे येतो हे सगळ्यांना माहित झाले असलं तरी त्या पैशाला काम करायला लावणं हे खूप गरजेचं आहे. पैशासाठी काम करणं गरजेचं नाहीये. तर पैशाला कसं काम लावता येईल, आपण कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कशा पद्धतीनं खर्च मेंटेन करायला पाहिजे, कशा पद्धतीने उत्पन्नाचे मार्ग वाढायला पाहिजे, हे आपण पुढच्या कार्यक्षेत्रात बघणार आहोत. आणि तोपर्यंत आपण आपल्या डोक्यात विचार करणार आहोत की आपले उत्पन्नाचे मार्ग बरोबर आहात का, आपण खर्च जो करतोय तो बरोबर करतोय का नाही करतोय. त्याचबरोबर आपण जी गुंतवणूक केलेली आहे, आपण जी बचत केलेली आहे
ती बचत करतोय ती बरोबर करतो नाही. म्हणजे श्रीमंत माणसाची आपण तुम्ही बघितलं असेल की आम्ही जे पाठवतोय तुम्हाला फोटो, त्याच्यामध्ये लिहिले गरीब आणि विचारसरणी आणि श्रीमंत विचारसरणी. आपण विचारसरणीवर काम करतोय. म्हणजे गरीबाची विचारसरणी काय असते की अगोदर मला खर्च करू द्या, राहतही ते मी गुंतवणूक करेन. पण श्रीमंत काय करतो की अगोदर गुंतवणूक करतो आणि राहतही ते खर्च करतो. म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या ज्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील किंवा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतील तर आपण खूप काही क्रिएट करू शकतो. त्याच्यामुळं आपण जी चर्चा करतोय, ज्या पैशाच्या विषयीचे निर्णय घेतोय त्यामध्ये फॅमिलीला इन्व्हॉल्व करा, त्यामध्ये मुलांना इन्व्हॉल्व करा आणि त्यांच्या पण पॉइंट ऑफ व्ह्यू न बघणं गरजेचं आहे. आणि त्या जितकं तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करताल आणि प्रत्येकाची म्हणजे जर समजा मी घरात असं साधारणतः माझ्याकडे ज्यावेळेस कोण येऊन विचारतं की काय करायला पाहिजे, तर मी विचारतो की मग तुमचे मिसेस काय करतात आहे, ते म्हणतात ते हाऊस वाईफ आहे. मग मी म्हणतो की तुमच्या घरात जर 4 माणसं आहे की जे अडल्ट आहेत तर ते का काम करत नाहीत कॉन्ट्रीब्युट करायला. म्हणजे उत्पन्नाचे मार्ग ते पण आहेत ना. प्रत्येकाने जर काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं ठरवलं तर नॅचरली उत्पन्न वाढणार आहे. पण जर आपण त्या पद्धतीने बघायला सुरू नाही केलं तर उत्पन्न आपलं लिमिटेड राहणार आहे आणि खर्च मात्र वाढत राहणार आहे. तर ह्या पद्धतीने बघू शकते. आणखी एक मी उदाहरण शेअर करू इच्छितो की परवा माझ्याकडे एक माझे कलिग आले आणि ते म्हणाले की मला थोडं मार्गदर्शन हवं आहे की हॅरियर गाडी कशी आहे सांगा म्हणून. तर मी विचार केला की का विचारत तू हॅरियर गाडी पाहिजे म्हणून. नाही म्हणे माझं एक शेजारी आहे आणि त्यांची जमीन रोडमध्ये गेली आणि त्यांना 5.5 कोटी रुपये मिळाले ते आणि त्यांना गाडी घ्यायची आहे. तर मग मी त्यांना विचार केले की 5.5 कोटी रुपये मिळाले ते मग त्यांना हॅरियर का घ्यायची आहे. तो म्हणे ती जरा गाडी भारदस्त वाटली पाहिजे. दुसऱ्या पण गाड्या छोट्या आहेत पण ती भारदस्त वाटत नाही म्हणून मला ती विचारायचं होतं. तर मग मी त्यांना म्हणलं की यार हे 5.5 कोटी रुपये आले ते हे तुम्ही त्यातनं ती हॅरियर गाडी घेणं गरजेचं नाही. तर तुम्ही ते 5.5 कोटी रुपये कामाला लावा आणि त्यातनं जे उत्पन्न येणार आहे त्यातनं मर्सिडीज बेन्झ जरी घेतली तरी माझं काय म्हणणं नाही आणि ती मर्सिडीज बेन्झ त्यांना मिळू शकते. पण 5.5 कोटी रुपयातनं 20 लाख रुपये काढून तुम्ही जर हॅरियर घेणार असाल तर ते योग्य होणार नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की जर आलेल्या पैशाला आपल्याला योग्य प्रकारे कामाला लावता येत नाही तर मग आपल्यासारखंच करत राहणार. कारण जर तशा पद्धतीने काम करत राहू तर उद्या त्या मुलांना वाटेल की आपल्याला हॅरियर पण कमी पडते आणि आपला रुबाब कमी पडतोय तर आपण आणखी फॉर्च्युनर घ्यायला पाहिजे किंवा आणखी मर्सिडीज बेन्झ घ्यायला पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं असे जे काय पैसे येतात आहे असे जे काय अचानक आलेले पैसे आहेत त्याला कसं कारणे लावायचे आणि कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणार आहोत हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आणि यावर मी थांबतोय आणि नामा आपल्याला किंवा इंगळे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांच्याकडे माझी सूत्र देत आहे. धन्यवाद. राजेंद्रजी खूप चांगलं तुम्ही हे केलं की जागतिक स्थित्यांतर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये ज्या काही घटना घडत असतात त्याच्यामध्ये माझ्यावर आर्थिक परिणाम काय होतात. तर आर्थिक परिणाम जसे हे आहेत तर ती गोष्टी ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये थोडकी पार्श्वभूमी मी त्याला एक व्यापक स्वरूपामध्ये असं मांडतो की पैसा केव्हा आला. साधारणतः ब्रिटिश आले त्याच्यानंतर म्हणजे फार तर औद्योगिक क्रांती झाल्याच्या नंतर पैसा करन्सी स्वरूपामध्ये निर्माण झाली. याच्या आधीची श्रीमंतीची किंवा समृद्धीची व्याख्या काय होती. पुरातन काळामध्ये ज्याच्याकडे गायी जास्त, ज्याच्याकडे भूमी जास्त, ज्याच्याकडे साम्राज्य जास्त, ज्याच्याकडे शक्ती जास्त तर असं हे समृद्धीचं प्रतीक होत. मग हळूहळू त्या याच्यामध्ये मग सगळी कौशल्य किंवा सगळं जे होतं म्हणजे माझा कोणीतरी उदरनिर्वाह करणार आहे तर मला त्याच्यामध्ये फार तर माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं काम राहायचं मानवजातीसाठी कुठलं तरी कलाकृती करून मंदिरं बांधणं किंवा एखादं पेंटिंग करणं, शिल्प घडवणं असं पुरातन काळामध्ये आपल्याला दिसून येईल. पण जशी जशी औद्योगिक क्रांती झाली वस्तू आणि तिचा उपभोग इतर मानवजातीसाठी कसा करू तर मग कम्फर्ट साधनं वेगवेगळी केली आणि त्याच्यानंतर आजच्या युगामध्ये 1991 मध्ये जसं मुक्त अर्थव्यवस्थेचं एक खूप मोठी स्थित्यांतर घडलं आणि त्याच्यानंतर मात्र मार्केट जी पूर्वी मिक्स्ड इकॉनॉमी जी होती म्हणजे आपलं कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट असे 2 विचारसरणी अर्थशास्त्रामध्ये सापडतात. की कॅपिटलिस्ट विचारसरणी म्हणजे काय तर फायदा किंवा नफा कमवणं हा त्याच्यामध्ये प्रमुख उद्देश आहे आणि सामाजिक किंवा कम्युनिस्ट जी विचारसरणी आहे त्याच्यामध्ये सर्वांना त्याचा लाभ जो आहे तो समान धर्तीवर वाटप करायचा. तर मग
कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट अशी मिक्स इकॉनॉमी आपण सुरुवातीच्या काळामध्ये भारताने त्याचा अंगीकार केलेला होता. मग पब्लिक सेक्टर काही उद्योग यायचे, म्हणजे शासनाचं लायसन्स राज किंवा बऱ्याच घटकांमध्ये आपण त्या ठिकाणी शासनाचं व्यवसाय स्वरूपामध्ये खूप साऱ्या महामंडळामध्ये एअर इंडिया, BSNL, MTNL हे शासना अंगीकृत उपक्रम त्यामध्ये राबवून आपण सेवा देत होतो. मग 91 नंतर मात्र त्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन किंवा कॅपिटलिस्ट आपण फ्री इकॉनॉमी आणली, की ज्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, की ग्राहकाला कॉम्पिटिशन जर असेल तर रास्त आणि खूप स्वस्तामध्ये सुविधा उपलब्ध होईल. हा त्याच्या मागची एक मानसिकता आहे, की जितकं जास्त कॉम्पिटिशन मार्केटमध्ये असेल तेवढी जास्त त्या ठिकाणी पारदर्शक आणि किफायतशीर सेवा ग्राहकाला मिळू शकते. म्हणून एकाधिकारशाही किंवा एक हुकमी किंवा एकच प्रॉडक्ट त्या ठिकाणी किंवा एकच प्रोड्युसर असणं हे आजच्या कॅपिटलिस्ट मार्केटमध्ये अनारोग्य समजलं जातं. आता हे झालं थोडक्यामध्ये त्या स्वरूपामध्ये की एक हे. तर या फ्री इकॉनॉमी ज्यावेळेस येते त्या झपाट्याने 2000 मिलेनियम वर्षामध्ये घडत असलेली स्थित्यांतर. आता डिजिटल इकॉनॉमी म्हणजे बँकिंग व्यवसाय पूर्वी कर्ज घेणं माझ्या पिढीच्या याच्यामध्ये 1970च्या आधी कर्ज काढणं म्हणजे एकदम दिवाळखोरीचं लक्षण समजलं जायचं. म्हणजे कर्ज काढणं किंवा डेप्ट मध्ये राहणं, कारण त्या काळामध्ये परंपरागत सावकारी कर्जामध्ये व्याजाचे दर एवढे दुर्गम होते की त्याचं अख्खं कुटुंब जे आहे एक पिढी पूर्ण कर्जबाजारी होऊन ती वेठबिगार स्वरूपामध्ये राहावं लागायचं सावकार. मग बँकिंग सिस्टीम आली, बँकामध्ये आज व्याजदर एवढे पारदर्शक झालेली आहे, तर कर्ज घेणं आणि कर्ज फेडणं तुमचं एक प्रकारची ती हातोटी होऊन गेली, ते एक कौशल्य होऊन गेलं, ती एक ऍसेट झाली तुमच्यासाठी. मग माझ्यासारख्या माणसाला जी एक मी ज्या विचारसरणीमधून आले की कर्ज घेणं वाईट असतं, की त्याला 15 वर्ष मला ब्रेक इव्हन पॉइंटला यायला लागलं, की पहिल्यांदा कर्ज मी मग घर घेण्यासाठी घेतलं. नाही तर कर्ज फ्री राहणं म्हणजे सर्वात मोठं ऐश्वर्य माझ्या पिढीने, माझ्या आधीच्या पिढीने शिकवलं की नंतरच्या पिढीला कर्जमुक्त ठेवायचं. तर ह्या विचारसरणीतून मग पुढे आलो की जसं यांनी नारायणनी क्रिएट केलं कुराळे साहेबांनी, की आजच्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेंडिचर काय आहे. तर इन्व्हेस्टमेंट ज्या गोष्टींमध्ये अशी कुठलीही कृती की ज्याच्यामध्ये माझे ऍसेट्स किंवा माझी जी काही संपत्ती आहे ती वाढणार आहे. आणि खर्च की ज्या ठिकाणी माझं ती जी काही संपत्ती आहे ती काही प्रमाणामध्ये मी ती वापरतो याच्यासाठी की त्याचा उदरनिर्वाह किंवा आजचं सर्व्हायव्हल त्याच्यामध्ये व्हावं, त्याच्यामध्ये कुठलीही निर्मिती होत नाही, अशा याला एक्सपेंडिचर म्हणतो. पण एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट याचे सुद्धा घटक मानसिकतेवर अवलंबून आहेत. समजा आता माझ्यासाठी आहे ना एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा एक ना ऑफरिंग किंवा मला कसं अभिप्रेत होतं याच्यानुसार आपण बदलू शकतो, आणि ती एक खूप मोठी पाऊल आपण उचलू शकतो किंवा ती मानसिकतेमध्ये आहे. आता मी आणि नामदेव आणि या ग्रुपमध्ये बरेचसे जण कुराडे साहेबांसहित त्याच्यानंतर कालन हे सगळे फिटनेस फ्रीक आहेत आणि खूप सारे मॅरेथॉनर्स पण या याच्यामध्ये ग्रुपमध्ये आहेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये आहे ना जेव्हा जेव्हा मी पळायला सुरुवात केली तर त्यावेळेस साधारणतः कॅनव्हास शूज वगैरे असे एक 500-600 रुपयाचं शूज त्यावेळेस यायचं. पण नायकी आणि ऍडिडास यांचे शूज घेणं एक त्यांची किमती पाहिल्या 6,000 ते 10,000 पर्यंतची की पोटामध्ये गोळा यायचा आणि ती एक्सपेंडिचर वाटायची. कारण त्याच्यामध्ये एवढा मोठा खर्च, लग्नाचा शूज सुद्धा माझा साधारणतः त्या काळामध्ये 1,000-1,200चा असेल. पण एवढा मोठं इन्व्हेस्टमेंट फक्त पळण्यासाठी करायचं हे कुठेतरी रुचत नव्हतं. मग नामाने ज्यावेळेस सांगितलं की हे डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर जेवढ्या सहजतेने मी एखाद्या कंपल्शन माझ्यावर जर झालं तर एखाद्या टेस्टसाठी किंवा डॉक्टरचं बिल कासकूस न करता मी देत असतो. पण तेच माझ्या काहीतरी हेल्थ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणून मी शूज कडे पाहतो का? तर मग तो आउटलुक ज्यावेळेस मी बदलला की हे खर्च हे एक्सपेंडिचर नाहीये तर एक इन्व्हेस्टमेंट आहे, तर मग मी शूज सुद्धा विदाऊट सेल असेल किंवा तो जर आवडला तर मी ते घेऊ शकतो. हे केवळ शक्य होतं जेव्हा मी माझी स्वतःची धारणा इन्व्हेस्टमेंट
किंवा एक्सपेंडिचर कसं पाहतो त्या गोष्टीकडे, तर मग जिम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाटते का एक्सपेंडिचर वाटतं? एखादं मुलीला लॅपटॉप घ्यायचा आहे तर तो एक्सपेंडिचर वाटतो का इन्व्हेस्टमेंट वाटते? एखादी पर्यटन जाण्यासाठीचं लोकेशन असेल तर ते लीजर आहे, पण मग जर ते त्याच्यामध्ये काही शिकत असेल तर ती निश्चितच तुमची एक इन्व्हेस्टमेंट आहे. तुमचं मनाचा तरतरीपणा येण्यासाठी कुठेतरी तुम्ही जर स्वतःला स्पा मध्ये इंडल्ज करत असाल तर तो सुद्धा तुमचा इन्व्हेस्टमेंट आहे. पण त्याचसोबत फक्त एखाद्या ठिकाणी सेल लागलाय आणि मला ती एखादी गोष्ट स्वस्तामध्ये मिळते, मग मी ती कंपल्सिव्ह बिहेवियरल पॅटर्नमुळे मी जाऊन ती खरेदी करतोय, तर ती माझं मग निश्चितच एक्सपेंडिचर होते. मला तिची गरज नाहीये, पण फक्त स्वस्त म्हणून मग मी जर घेत असेल तर मला वाटतं ती एक्सपेंडिचर आहे. तर या गोष्टीवर पुढे बिल्डअप करून कुणाला एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट या विषयाबद्दल काही शेअर करायचं असेल तर फोरम ओपन आहे. इंगळे साहेब, तुम्ही आणि राजेंद्रनं खूप छान हे सर्व केलंय. आपला उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक ही 4 जे भाग आहेत आपल्या म्हणजे आयुष्याचे आणि सर्वांच्या दृष्टीने खूप महत्वाचे, त्या आयुष्याच्या पैलूवर तुम्ही खूप चांगला प्रकाश टाकलाय. म्हणजे आपण उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक ह्याचं प्रमाण काय असावं, ते काय असावं, आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहे. त्याचबरोबर पूर्वी विनिमयाचं साधन म्हणजे देवाणघेवाणाचं साधन वस्तू होत्या किंवा अजून वेगवेगळ्या मार्गाने ते वस्तू विनिमय व्हायचा किंवा श्रीमंतीचं स्टेटसचं खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आपण ही सर्व जर पार्श्वभूमी बघितली, खरंच जी संपत्ती किंवा आपण पैशामधनं जी निर्माण करतोय, पैसा हे विनिमयाचं साधन आहे किंवा देवाणघेवाण किंवा काय आपल्याला खरेदी करायचं आहे, काय विक्री करायचं आहे, त्याचं मूल्य आहे. आणि त्या पैशाच्या ज्या नोटा आहेत, कुठल्याही देशाचे असो, त्याला एक सरकारनं त्याला एक ऑथेंटिक त्याचे मूल्य ठरवलेलं आहे, म्हणून त्याला किंमत आहे किंवा ती एक देवाणघेवाणाचं साधन आहे. फक्त आपल्या आयुष्याचं खूप मोठं काय असं त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही असं नाही, ती फक्त एक विनिमयाचं साधन आहे. या दृष्टीमधनं ह्या आठवड्यातनं आपण सगळ्या गोष्टीकडे बघावं. मागच्या आठवड्यातला आपण पैशाविषयीचा संभाषणाचा आपण गृहपाठ दिलेला होता. यावेळेचा गृहपाठ आहे तुमची श्रीमंतीची व्याख्या काय आहे, त्याचे कोणते मापदंड आहेत, तुम्ही स्वतःला श्रीमंत समजता की गरीब समजता, पैशाच्या अनिश्चिततेविषयी स्वतःच्या अंतर्गत डोकून शोध घ्या व नवीन निर्मितीचा अनुभव स्पष्ट करा. तसेच ह्या आठवड्यात एक कृती कार्यक्रम आहे, मी विश्व आहे. ह्या संकल्पनेतून विश्वाच्या कल्याणासाठी आपल्याकडे जी संपत्ती आहे, मग ते स्किल असेल, ज्ञान असेल, श्रम असेल, पैसा असेल, तो दुसऱ्याला वाटा, निरपेक्ष भावानं दुसऱ्याला वाटा आणि वाटल्यानंतरची अनुभूती तुम्ही घ्या. तुम्हाला जे काय देणं शक्य आहे तुम्ही ते द्या आणि त्याचा अनुभव घ्या आणि ते कृतीत आणून पुढच्या वेळेस आपण शेअर करू त्या विषयावर. आर्थिक स्वास्थ्याच्या आपण दुसऱ्या सत्रामध्ये आज सर्वांनी अगदी हिरिरीने भाग घेऊन जो आज एक संवाद घडवून आणला, त्या संवादातून प्रत्येकाला जे काय आता उद्बोधन झालेलं आहे त्यातून प्रत्येकाने आपल्या आपल्या जीवनामध्ये ऍक्शन आणि ऍक्शन या शब्दाभोवती आपल्याला गुंफून घ्यायचं आहे आणि आर्थिक स्वास्थ्याचं आपलं परिमाण काय कसं ठरवायचंय त्याचा एक वेध घ्यायचा आहे. सर्वांनी जो काय आज कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रम एक चांगल्या उंचीवरती नेला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आता सर्वांनी एका सुरात आपल्याला म्हणायचंय, लाईफ इज ब्युटिफुल, मजाच मजा. मजा.